परिपॅकरचा संघ आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं अजय पाटील संघमालक आहेत, जश पाटील संघनायक आहे, प्रवीण बारे, नितीन बारे, प्रसाद खोत आणि त्याचबरोबर मॅक अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे, जो अष्टपैलू खेळाडू आहे, खूप चांगली कामगिरी करतो, संघाचा नेता आहे, संघाचा कर्णधार आहे. हा पहिला सेमीफायनलचा मॅच आपल्याला बघायला मिळेल. He's a magnificent player. Macmillan Govind is a different type of player from Uttan, and in very less time, less years, त्यांनी आपली जागा बनवली आहे. खूप तपस्या, मेहनत, त्याग आहे त्याच्यामागे. उत्तनच्या लोकांचा पाठपुरावा आहे. गिल्बर्ट जॉन मेंडोचा यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली. हे स्टार्टेड द क्रिकेट इन मीरा भाईंदर, त्यांचंही मॅकमिलनवर प्रचंड प्रेम, आणि त्यामुळे हा मुलगा फार वेगाने प्रगती करत पुढे आलाय. आपली जागा बनवली. श्रीनगरसाठी तो खेळला, ही महत्त्वाची गोष्ट आहे. श्याम राहुल माझे पहिले कोच प्रशिक्षण शिबिरचे, त्यांनीच त्यांना मार्गदर्शन दिलं. दिस इज समथिंग एक्स्ट्रॉर्डनरी. आणि हा पोरगा इट टॉक्स लेस, त्याची जी काय आहे फलंदाजी बोलते, परफॉर्मन्स बोलते. सच अ ब्युटिफुल डिसिप्लिन कॅप्टन, आणि त्याला आपण इन ॲक्शनमध्ये या ठिकाणी NP स्पोर्ट्स आणि परिपॅकर्सच्या माध्यमातून बघणार आहोत. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय ती आई धारावी माऊली, मुर्दा राई मोरवा. अत्यंत सुंदर ही गाव आहे. मुर्दा परशुरामाची भूमी आहे, राई रामाची भूमी आहे, मोरवा कृष्णाची भूमी आहे. या 3 गावातल्या आगरी समाजातील खेळाडू या संघामध्ये आपल्याला दिसतील. या ठिकाणी आई धारावी माऊली अतिशय चांगला परफॉर्मन्स, मॅग्निफिसंट कॅप्टनशिप फ्रॉम जश पाटील. दुसऱ्या बाजूला अर्जुनने अप्रतिम गोलंदाजी केली. आपल्याला या ठिकाणी त्याचे जे पार्टनर आहेत त्यांनाही विसरून चालणार नाही. चांगला परफॉर्मन्स सगळ्यांनी दाखवला. जशने एक डिफरंट रोल प्ले केला आहे, खूप विश्वासाने खेळतोय, आणि त्याचाही संघ या ठिकाणी सेमीफायनलला पोहोचलाय. त्या प्रेक्षकाचा स्टँड साऊथ साईडला बघतोय, ते सगळं त्याच्यामुळे भरलेलं आहे. हे सगळे प्रेक्षक जे डाव्या बाजूला आलेत त्यांना बघायला आलेत, आणि त्यामुळे त्यांना प्रचंड प्रेम, पाठपुरावा आहे. आणि या 2 संघांमधून कुठला संघ अंतिम सामन्यात जातोय, क्वालिफाय होतोय, हे बघायला आपण सगळे आतुरलेले आहोत. एक सेमीफायनलचा मॅच अत्यंत महत्त्वाचा, आई धारावी माऊली आणि NP स्पोर्ट या 2 संघादरम्यान. दुसरा सेमीफायनलचा सामना कुणकाई चितलाई विठावा आणि त्याचबरोबर पूर्वेश सरनाईक टायगर या 2 संघादरम्यान असणार आहे. तेजस खारकर संघमालिकेत सुनीत निकम कर्णधार असतील, तर या अत्यंत महत्त्वाच्या म्हणजे पूर्वेश सरनाईक सरांचा जर विचार केला, टायगर संघाचा जर विचार केला, तर अशफाक चौधरी आणि इम्रोज खान हा अत्यंत महत्त्वाचा खेळाडू असेल. तर आता बघूया या ठिकाणी NP स्पोर्ट परिपॅकरचा संघ सेमीफायनलचा पहिला मॅच. मॅकमिलन गोविंद या ठिकाणी कॅप्टन असणार आहे. आपल्या स्क्रीनवरती ते सर्व खेळाडू आपल्याला बघायला मिळणार आहेत, जे शानदार पद्धतीनं कामगिरी करतायत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. PSPL 2026 क्रिकेटचा महासंग्राम. सर, दुसऱ्या सेमीफायनलबद्दल काय सांगाल? कुणखाई चितलाई विठाबा आणि पूर्वेश सरनाईक टायगर या 2 संघादरम्यान अटीतटीचा सामना असणार आहे. नाही, जसं मी उल्लेख केला, विटावा गॉट द हिस्ट्री ऑफ क्रिकेट ऑफ लास्ट 70 इयर्स, आणि खूप चांगलं विटावामध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेट ठाण्यामध्ये खेळलं जातं. दॅट इज द फर्स्ट विलेज वी स्टार्टेड द व्हेरी डिफरंट स्टँडर्ड ऑफ क्रिकेट इन लेदर इन टेनिस, आणि त्यामुळे त्यांचा इतिहास आहे. चांगला संघ आहे, तो सेमीफायनलला या ठिकाणी क्वालिफाय झाला आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. आणि दुसरी गोष्ट एक म्हणायला पाहिजे, समोर जो संघ आहे तो पूर्वेश सरनाईक, आपण बघतो मैदानावरती जो संघ आहे टायगर्स, तो सुद्धा ब्युटिफुल टीम आहे, कारण ती क्वालिफाय झाली होती. पहिलाच सुरुवातीलाच क्वालिफाय होऊन ती पुढे आली होती क्वार्टर फायनलसाठी 4 पॉईंट घेऊन. कॉन्फिडंट टीम आहे, आणि इम्रोज आहे कॅप्टन. इज अ मॅच्युअर्ड प्लेअर विथ लॉट ऑफ एक्सपिरियन्स ऑफ ओपन क्रिकेट, आणि त्यामुळे नक्कीच चांगला परफॉर्मन्स. तर बघा, दोन्ही अंपायर आतमध्ये या ठिकाणी जात असताना आपण बघतोय. दोन्ही पंचांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. पंच म्हणून चाललेत केणे, उमेश केणे, आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतो साठे फ्रॉम पुणे, दोघे आतमध्ये जात आहेत. सो दिस इज द प्ले टाईम नाव. यू कॅन सी एक्झॅक्टली इट इज 9 o'clock. पंच आतमध्ये गेलेत, आणि 8:38ला टॉस झाला आहे. राष्ट्रगीत झालं 8:43 अत्यंत पॅट्रिऑटिक वातावरण तयार केलं या ठिकाणी मनीषनी. आणि भारत मातेचा सन्मान, मातृभूमीचा सन्मान, इंडियन नेव्ही, इंडियन आर्मी, इंडियन एअरफोर्सचा सन्मान, सगळ्या शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली, हुतात्म्यांना महाराष्ट्राच्या भावपूर्ण श्रद्धांजली. 1 मे जवळ येतोय, आणि या सगळ्या गोष्टी करून आपण या ठिकाणी PSPL या ठिकाणी आजच्या सांगता दिवसाचं या ठिकाणी सीझन 1चं फर्स्ट सेमीफायनल तुमच्याकडे. मॅच टीमची लिस्ट आली आहे, थोडंसं लक्ष घालूया. NP स्पोर्ट्स अँड परिपॅकर्स, मॅकमिलन आहे, मॅकमिलन गोविंद आहे, रॅनल इथूर आहे, इज अ फादर ऑल्सो, इज अ मॅग्निफिसंट प्लेअर. अभिषेक पाटील, प्रतीक गारिया, त्याच्यानंतर प्रतीक मात्रे, त्याच्यानंतर अक्षय ओम प्रकाश सोनी इज अ मॅग्निफिसंट क्रिकेटर फ्रॉम मीरा भाईंदर. अक्षय पाटील अंबय अंडर 23चा प्लेअर आहे. त्याच्यानंतर साहिल पाटील आहे, इरेन मात्रे आहेत, उत्कर्ष मात्रे आहे. हा संघ आहे NP स्पोर्ट्स अँड परिपॅकर्स. दुसऱ्या बाजूला संघ बघूया आपण, आई धारावी माऊली, जश पाटील, मी स्वतः फॅन आहे त्याचा, क्लासिक क्रिकेटर आहेत. त्याच्यावर उमेश, अनिकेत अंडर 23चा क्रिकेटर, विशाल आहे, जयेश इज अ की प्लेअर, अष्टपैलू आहे, सामन्याला टर्न द्यायची ताकद आहे. अर्जुन पहिलं षटक जबरदस्त सुरुवात करतात, विकेट्स घेतात इंटरव्हल्समध्ये. इकॉनॉमिकल बॉलर आहेत, हितेश आहे, वेदांत आहे, हर्ष आहे, करण आहे, प्रिन्स आहे, जयदेव आहे, नितेश आहे, यश आणि अजय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा.
5 जानेवारी 1971 मध्ये मेलबर्नच्या ऐतिहासिक मैदानावरती इंग्लंड ऑस्ट्रेलिया पहिला एकदिवसीय सामना झाला होता आणि निश्चितच त्या सामन्याकरता पंच म्हणून काम केलं होतं टॉम ब्रुक्स आणि लॉ रोवन यांनी. तर इथं मैदानावरती उमेश टिणी, अमर साठे हे दोन पंच मैदानावरती दाखल झालेले आहेत. अर्थात त्याचबरोबर एन पी स्पोर्ट परी पॅकर्सचा संघ देखील दाखल झाला आहे. प्रवीण बारे, नितीन बारे, प्रसाद खोत संघ मालक, मॅक या ठिकाणी कर्णधाराची महत्त्वाची भूमिका बजावेल. तर दुसऱ्या बाजूला आघाडीचे फलंदाज देखील आता मैदानावरती दाखल होत आहेत, जश आणि जयेश. तर ज्यावेळेला 1971 मध्ये 5 जानेवारी 1971 मध्ये पहिला ओडीआयचा सामना झाला होता तेव्हा दोन आघाडीचे बॅट्समन होते, जेफ्री बॉयकॉट आणि जॉन एंड्रिस. आणि आता जश आणि जयेश ही जोडी मैदानावरती आहे. नाही, मॅग्निफिसंट स्टार्ट दिलंय. क्लासिक फाउंडेशन पाया देण्याचं काम जयेश आणि तसंच जयेशच्या बरोबर जयेश इज अ की प्लेयर. जयेश इज अ डिफरंट प्लेयर. मिस्टर 360 चौफेर बाजू खेळण्याचा प्रयत्न करतात. दुसऱ्या बाजूला जयेश क्रिकेटमधलं तंत्र मंत्र दाखवतो. क्लासिक बदला नित्य कॉपी बुक स्टाईल शॉट्स खेळतात. कॅप्टन आहेत, आदर्श आहेत आणि या दोघांनी चांगल्या पद्धतीने नेहमीच सगळ्या साखळीची स्पर्धा असो, क्वार्टर फायनल असो आणि आता सेमीफायनल असो, आई धारावी माऊली हा संघ या ठिकाणी नेहमीच चांगला स्टार्ट द्यायचा प्रयत्न केला. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. शोज अ ब्युटिफुल गेम विथ लॉट ऑफ डिसिप्लिन, डिटर्मिनेशन, डेडिकेशन विच इज द इम्पॉर्टंट बेसिक ऑफ दिस क्रिकेट. आणि पी एस पी मध्ये जी शिस्त तुम्ही सगळ्यांनी दाखवलं त्याबद्दल मी बालसुब्रमण्यम कृतज्ञ आहे. 5 जानेवारी 1971 मध्ये मेलबर्नच्या मैदानावरती पहिला ओडीआयचा सामना झाला तर गोलंदाजी केली होती जेडी मॅकन्झी आणि एल थॉम्सन. इथे रायलांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. नेताजी सुभाषचंद्र बोसच्या मैदानावरती PSPL 2026 क्रिकेटचा महासंग्राम पहिलं पर्व. मीरा भाईंदर ठाणेसाठी आता अस्तित्वाची लढाई असणार आहे. आई धारावी माऊली आणि एनपी स्पोर्ट परी पॅकर्स. अजय पाटील आई धारावी माऊली संघाचे संघ मला जश पाटीलवरती या ठिकाणी संघ नायकाची दुराबा या ठिकाणी दिली गेलेली आहे. सामन्याला होते सुरुवात PSPL 2026 आणि आता हळूहळू आपण सेमीफायनल कडून फायनलच्या दिशेने प्रवेश करणार. तत्पूर्वी हे बॅटल बघण्यासारखं असणार आहे. रॅनल इथूर तयार इज अ फादर. उत्तन संघातील भरपूर खेळाडू या संघामध्ये आहेत. उत्तन अत्यंत पश्चिमी किनाऱ्याला आमच्या मीरा बेंदरच्या अत्यंत निसर्गरम्य कोळींचं गाव आहे. त्याच गावातले भरपूर खेळ. दोन्ही संघांना शुभेच्छा. वन्स अगेन शोज अ ब्युटिफुल गेम. फादर इथूर तयार होत आहेत मुंबईकडून पहिलं षटक हाताळण्यासाठी. टाळ्यांचा आवाज येऊ द्या. प्रेक्षकांना नम्र विनंती करतो. सेमी फायनलचा पहिला सामना. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया आणि टाळ्यांच्या आवाजाने या ठिकाणी सेमी फायनलचा पहिला चेंडूचा प्ले कॉल केले. 9:06. द मॅच इज ऑन. गेम इज अलाइव्ह. पहिला चेंडू ऑफ साईडला कट केलाय आणि पहिला चेंडू धारावी माते की जय या ठिकाणी जश पाटील हा चौकार पाठवत असताना थर्ड मॅन बाउंड्री. सच अ ब्युटिफुल क्रिकेटर युझिंग द फुटवर्क. काना मंत्र आहेत त्यांचे. क्रिकेटमधलं तंत्र मंत्र दाखवतात. चांगल्या पद्धतीने उभे राहतात. रेस्पॉन्सिबल कॅप्टन आणि चांगल्या पद्धतीने धावा करणं ही जशची ओळख आहे. प्रशांत, नई शुरुआत है, नया अंदाज होगा, किस्मत ने साथ दिया तो नज़ारा देखने लायक होगा. यहाँ बल्ले के बीच में नहीं खेल पाए. थोड़ा सा ऑफ टाइम के बाद अभी फ्रॉम द बॉडी के लिए बाहर ही किनारा लगा और गेंद थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर चली गई 4 रनों के लिए. पुन्हा एकदा फादर रॅनेल इथूर तयार होत आहेत मुंबईकडून जश पाटील यांना. स्टेप आउट झाल्यानंतर लक्षात आलं की चेंडू आपल्यापासून लांब जाणार आहे. इम्प्रुव्हायझेशन दाखवत असताना ऑफ साईडला काळजी घेतली. पॉप प्लेमध्ये 4 फिल्डर आहेत त्या ठिकाणी कुठे कॅचिंग पोझिशनमध्ये जाऊ नये म्हणून चेंडूला ऑफ साईडला प्लेस करून एक सिंगल पूर्ण करतायत आणि धावसंख्येला पुढे नेतात. बिनबाद 5 या ठिकाणी आपण बघतोय. आई धारावी माऊली. पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये जॉन एंड्रीतनं पहिला चौकार ठोठावला होता तर या मॅचमध्ये आपण बघू शकता जजच्या बॅटमधनं एक चौकार आलेला आहे. आता येत आहेत पहिल्यांदा जयेश. बॅकफुटला थांबून चेंडूला ऑन साईडला शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळत असताना एक सिंगल कन्वर्ट करतायत. डिफरंट टाईप ऑफ ऑलराऊंडर जयेश. टेकिंग द रिस्पॉन्सिबिलिटी. जबाबदारी घेतात, जबाबदारी डिलिव्हरी करतात आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपलं परिस्थिती संकटात असताना संघ जेव्हा जेव्हा आले, परिस्थिती बिघडली आहे त्या त्यावेळेला मैदानावर जयेश उभा राहिला ॲज अ बॉलर, ॲज अ बॅट्समॅन आणि चांगल्या पद्धतीने ती जबाबदारी आपल्या आई धारावी माऊलीसाठी त्यांनी पार पाडली आहे. यावेळेला चेंडू अपेक्षापेक्षा जास्त वरती येतोय. दिस इज अ डिफरन्स ऑफ फादर रॅनिल इथूर. बसिन कॅथलिक प्रीमियर लीग अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडलं जातं. ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून, भाईंदर ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये वेगळी छाप फादर रॅनिल इथूरनी सोडली. एट्रिक घेऊन सुद्धा. आय विल नॉट फॉरगेट दॅट लास्ट 3 सीझन ऑफ हिज परफॉर्मन्स. तयार होत आहेत मुंबईकडून. ऑल मीराबाई द प्लेयर्स विथ लॉट ऑफ पॅशन.
यावेळेला चेंडू पडल्यानंतर मूव होतोय. फादर इथोची खासियत आहे, युझिंग द क्रीज स्टम्पच्या जवळ आले ते. ऑलवेज विथ गुड लाईन, गुड लेंथ, गुड इकॉनॉमी ही त्यांची ओळख आहे आणि नेहमी सामन्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न ते करतात. आत्तापर्यंत आपण मैदानावर जे चित्र पाहिलं, संघाची धावसंख्या बिनबाद 6. यावेळेला जश पॅटर्न पॅटच्या मध्ये चेंडू पॉटोमॅनचा वापर करून ऑन साईडला वाईडिश मिटॉनच्या मागे चेंडूला शॉर्ट पॅट विकेटला ट्रॅव्हल होते, त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत सिंगल पूर्ण करतायत. चांगल्या चेंडूंवर सिंगल स्ट्राईक रोटेट करणं म्हणजे दोघे टचमध्ये लावून एकाग्रता वाढवू शकतील. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय खराब चेंडू आल्यावर एक चौकार आपण पहिला चेंडू थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर पाहिला होता. तर षटक संपते पहिलं पॉवर प्लेचं आणि धावा आल्या 7. शांत सुरुवात, सावधगिरी सुरुवात, अलर्टनेस, कारण नॉकआउट आहे, सेमीफायनल आहे, खूप काळजीपूर्वक खेळत आहे. PSPL 2026चा पहिल्या सेमीफायनलचा सामना आपण बघतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि रॅनने जी गोलंदाजी केली आपण स्पीड बघितलं 121 118च्या आसपास होतं. दुसरी गोष्ट पहिल्याच चेंडूवर जेव्हा चौकार येतो तेव्हा दबाव गोलंदाजावरती असतो, पण अशा वेळेला रॅननं अफलातून गोलंदाजी करत असताना पुनरागमन करत असताना खूप चांगली गोलंदाजी केली आणि पहिल्याच चेंडूवरती चौकार येऊन सुद्धा फक्त 7 धावा दिल्या. आता एक चांगली गोष्ट सर यामध्ये आहे की 7 धावा दिल्या आणि बिनबाद 7 आहेत, त्यामुळे नाही, ही हीच परंपरा आहे फादर इथुरची. सच अ डिफरंट टाईप ऑफ बॉलर. जसं मी गावकी मंडळच्या स्पर्धेमध्ये त्यांनी चांगला परफॉर्मन्स 3 वर्ष त्यांनी दाखवलं आहे. आणि सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे इकॉनॉमी आणि विकेट घेणं ही त्यांची ओळख आहे. आणि यावेळेला ते चेंज ऑफ बॉलिंग त्यांनी केलं, फादरला आणलं जेणेकरून पहिला पॉवर प्लेमध्ये जास्त धावा देऊ नये म्हणून. एक चौकार नक्कीच, पहिला 7 धावा आल्या, पॉवर प्ले अजून दुसरा बाकी आहे आणि या दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये किती धावा आहेत त्यात लक्ष राहील. पहिल्या षटकात बिनबाद 7 ही चांगली गोष्ट असेल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. तर NP स्पोर्टनं चौकार येऊन सुद्धा फक्त 7 धावा दिल्यात. ही देखील म्हणजे दोन्ही गोष्टींचा आपण जर विचार केला, सकारात्मक विचार केला, तर ही गोष्ट दोन्ही संघासाठी अतिशय महत्त्वाची आहे. नक्कीच, नक्कीच. कारण पहिला पॉवर प्लेमध्ये रॅनिल इथून एवढी चांगली गोलंदाजी इकॉनॉमिकल त्यांनी केली, तो कॉन्फिडन्स दुसरा गोलंदाजाकडे तो ट्रॅव्हल होतो. आणि बघायचं आहे कारण बॅक ऑफ द ब्रेन जयेश पाटील आणि जयेशला ही गोष्ट माहिती आहे की पहिल्या पॉवर प्लेमध्ये पाहिजे तेवढ्या धावा आल्या नाहीत. एकच चौकार बघायला मिळाला. आता P2 आहे, या पॉवर प्लेमध्ये मॅक्झिमम धावा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतील. फिलहाल देखिए जिस तरह से मोस्ट विकेट टेकर की बात करें तो अभय पहले पायदान पर है, 11 विकेट उन्हें प्राप्त किए. स्वप्निल 8, इमरोज खान के नाम पर 8 विकेट है. शानदार गेंदबाजी अभय की रही है. तयार गोलंदाज या वेळेला रोल करत असताना आपल्या बॉटम हँडच्या माध्यमातून ऑफ साईडला ब्युटिफुल टायमिंग. पहिल्या षटकात धावा आल्या नव्हत्या, एकच चौकार होता, हे चांगलं माहिती होतं. कोणी मारला? अतिशय सुंदर संघनायक जश पाटीलच्या बॅटमधून येणारा. म्हणून मी म्हणलं की क्रिकेटमधला तंत्र मंत्र टेक्निकली असाउंड बॅट्समॅन आहे आणि त्याला माहिती आहे की आज चेंडू जर माझ्या पट्ट्यात आला तर खूप सुंदर एलिव्हेशन देत असताना ऑफ साईडला साधा बाब. शानदार स्ट्रोक, बल्ले के बीच गेंद को खेल दिया था, लॉन्ग बाउंड्री लाइन के बाहर गेंद चली गई है. पहला चौका जश के नाम पर है. दूसरा एक बार फिर बहुत इंपॉर्टेंट बात है जिस तरह से इस मुकाबले में पहला छक्का जड़ने का कारना भी जश ने किया है. कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. यकीनन यकीनन बहुत रिस्पॉन्सिबली खेलते हैं. जैसे मैच के पहले गेंद में हमने उनकी बाउंड्री देखी थी और उन्हें मालूम है बैक ऑफ द ब्रेक कि पिछले पिछले ओवर में उन्होंने रैनिल इतुर के ओवर में ज़्यादा रन आए नहीं थे, इसीलिए पहले ही गेंद में 6 रन दिखाते हुए अभय बस एक लाईन कडून ह्या वेळेला ब्लॉक होलमध्ये आतमध्ये आणण्याचा प्रयत्न इनस्विंगच्या माध्यमातून चेंडूला त्या ठिकाणी. आणि सावधगिरी या ठिकाणी अभय पाहिलं की कुठलाही गोलंदाजाला षटकार मारलेला आवडत नाही, म्हणून आक्रमण करत असताना ब्लॉक होलमध्ये आणि त्या ठिकाणी टप्पा खाते गेंद अंदर की तरफ आ गई. इन स्विंगिंग गेंदबाजी अभय द्वारा बहुत अच्छी गेंदबाजी हुई है. आपने अपील किया, अंपायर ने बिल्कुल नकारा है. डोंट आर्ग्यू विद अंपायर. चलिए मैच की तरफ रुख करें. बहुत बढ़िया खेल, बहुत अच्छी गेंद थी अभय द्वारा. पहली गेंद थोड़ा ओवर पे थी, उसके ऊपर प्रहार किया. ये गेंद गुंडे स्पॉट पर थी जो टप्पा खाते ही अंदर की तरफ आई है. बहुत बढ़िया गेंदबाजी, ऑफ कटर गेंदबाजी करते अभय. स्कोर 13 रन बगैर किसी नुकसान के. डोंट आर्ग्यू विद अंपायर, मैच शुरू करना है. तर 13 धावा त्या षटकारामुळे आल्या होत्या आणि आताचा चेंडू इनकटर होता. आतमध्ये आल्यामुळे शेवटच्या क्षणी सावधगिरीने बचात्मक पद्धतीने खेळायला गेले होते. अपील झाला होता, मग पंचांच्या नुसार लाईन ऑफ द डिलिव्हरी, डिरेक्शन ऑफ द डिलिव्हरी, इनसाइड ॲज की नाही, सगळ्या गोष्टी बघून नकारण्यात आले, फेटाळण्यात आले आणि त्यामुळे पुन्हा एकदा सगळे खेळाडू आपापल्या जागेवर या ठिकाणी जात असताना अभय कुड कम बॅक आफ्टर द 6 ब्रिंगिंग द इनकटर. सज्ज होत आहेत अभय पुन्हा एकदा बसायकी लाईन कडून.
जश याला ऑन साईडला उचलायचा प्रयत्न होता, मात्र हा चेंडू डाव्या स्टिचच्या बाहेर केंद्रित केल्यामुळे पंच वळतायत त्या ठिकाणी आणि पंचांनी हा वाईड इशारा दिलाय आणि त्यामुळे धावसंख्या 13वरून 14वर जात असताना 14 फॉर नो लॉस आपण बघतोय. आई धारावी माऊली इन द सेकंड पॉवर प्ले. या वेळेला मात्र बघितलं एक्झॅक्टली फिल्डर कुठे कॉल दिला आहे, धोका होता, मात्र सुरक्षितपणे जयेश आणि जश आपापल्या पॉपिंग क्रीजमध्ये, कारण समोर फिल्डर होते. पॉवर प्ले चालू आहे, सर्कलच्या आतमध्ये फिल्डर जास्त आहेत, दोन दोन फिल्डर तिकडे बॅकअप करायला आले. एक संधी त्यांना सुवर्ण आली होती धावबाद करण्याची, मात्र बॅट घासत जश नॉन सेकंडला पोहोचतायत. जोखिम भरा रन था, लेकिन रिस्क से तो रिवार्ड भी है. मिड ऑफ पर खिलाड़ी, देखिए ये जो लॉन्ग ड्राइव के अंदाज में गेंद को खेला गया था, यहाँ खिलाड़ी है डायरेक्ट हिट करने का, अगर डायरेक्ट नहीं होता ना तो जस्ट की पारी समाप्त हो जाती. देखिए सेमीफाइनल है, कांटे की टक्कर तो होना ही है, दोनों ही टीम कोशिश जरूर करेगी यहाँ पे. या वेळेला मात्र जयेश इज अ डिफरंट टाइप ऑफ क्रिकेटर. आक्रमण त्याची ओळख आहे, केव्हापासून वाट बघत होते स्ट्राईकची. स्ट्राईक त्यांच्याकडे येत असताना ओव्हर पिचचा चेंडू ऑफ साइडला लॉंग ऑफला पाठवत आहेत 4 धावांसाठी. दूसरे पायदान पर जैसे बहुत अच्छी बल्लेबाजी उन्होंने की है, 98 रन बनाए हैं 5 मुकाबले में, तो कॉन्फिडेंस 7वें आसमान पर है. टीम के कप्तान अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. एक्शन रिप्ले देखिए tenniscricket.in पर. ये शॉट थोड़ा सा लेग स्टंप की तरफ चले गए, मिड ऑफ पर खिलाड़ी गेंद को इस बार नहीं रोक पाए, गेंद बाउंड्री रन के बाहर जाते हुए 4 रनों के लिए. आत्मविश्वास के साथ बल्लेबाजी जस द्वारा. 19 फॉर नो लॉस इन द सेकंड ओव्हर. आई धारावी माऊली या वेळेला ऑन साइडला उचलायचा प्रयत्न, मात्र रॅनियल इथूर कौतुक करायला पाहिजे. कठीण जेल होता, 5 ते 6 पावलं त्यांना मागे जावं लागलं, बट व्हॉट अ जजमेंट, व्हॉट अ गॅदरिंग अँड व्हॉट अ कॅच अँड व्हॉट अ टर्निंग पॉइंट. अभय की क्या बात करें तो इनका ये 12वां विकेट है. बहुत शानदार गेंदबाजी उन्होंने की पूरे टूर्नामेंट में. जयेश की बात करें तो 5 रन बनाए, 3 गेंदों का सामना किया. इंपॉर्टेंट मुकाबला है. जयेश एक अच्छी पारी के टपकाते उछाल था, बैकफुट पर आंसर पर स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ गेंद को खेलना चाहते, बल्ले का मोटा सिरा लगा और रायना ने कोई गलती नहीं की. बहुत ही अच्छा कैच. इस बार अभय ने बदला लिया. अगर आप चौका जड़ सकते तो मैं विकेट भी ले सकता हूँ. नहीं, तारीफ करना चाहूंगा मैं मैकमिलन गोविंद का, कैप्टन का, एनपी स्पोर्ट्स पर या पे परिपैकर्स का. जिस हिसाब से उन्होंने जरूर एक बाउंड्री और सिक्स हमने देखा था, लेकिन जिस हिसाब से अभय ने कमबैक किया, थोड़ा सा उछाल लेते हुए गेंद को हुक करना चाहते थे, गेंद ने ऊपरी किनारा लिया, लेकिन वहां पे रैनियल इथूर इनका तारीफ करूंगा. 5-6 कदम पीछे जाते हुए, ऐसे गेंदे पीछे जाते हुए लेना बहुत मुश्किल होता है. अपने हाथ को ऊपर किया और एक अच्छे कैच लेते हुए जयेश को आउट किया. उत्कृष्ट कामगिरी केली. दर्जेदार खेळ मैदानावरती, कारण हा चेंडू जो आहे ना तो बॅटला जेव्हा लागतो तेव्हा तो फिरत असतो आणि इथे जजमेंट महत्वाचं. आणि मागे जाऊन कॅच घेणं सोपं नाही आहे. मागे जाऊन कॅच घेणं सोपं नाही आहे आणि ते अवघड काम इथे अप्रतिमरित्या इथून खूप चांगलं केलं आहे. मैदानावरती जयदेव दाखल होत आहे, उजव्या हाताचा बॅट्सपर्यंत धावपल करतो. धाबा आहेत 19ला 1, षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे. नवीन फलंदाज आले जयदेव. आता जबाबदारी वाढेल, कारण ही पार्टनरशिप तोडली आहे. 19 रन्सची पार्टनरशिप जश पाटील आणि जयेशमध्ये पाहिला. दोघांनी आपापली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडायचा प्रयत्न केला. पहिल्या षटकात 7 धावा आल्या, एकंदरीत पॉवर प्लेचे 2 षटकं संपतायत. 2 षटकांनंतर ही धावसंख्या 20-13 धावा आल्या. दुसऱ्या षटकात आपण 1 षटकार आणि चौकार पाहिला. मात्र मॅकमिलनच्या चांगल्या कॅप्टन्शीमुळे, अभयच्या चांगल्या गोलंदाजीमुळे, तसंच रॅनिल इथूरच्या चांगल्या जेलमुळे जयेशला त्यांनी पेव्हिलियनमध्ये पाठवले. आणि आता जयदेव आणि त्याचं जश संघाला येणाऱ्या 4 षटकात या ठिकाणी आई धारावी माऊली संघाला कुठपर्यंत येत आहेत. अभय की अगर बात करें तो इन्होंने 12 विकेट चटका इस प्रतियोगिता में. शानदार गेंदबाजी कर रहे हैं, सबसे सफल गेंदबाज हैं. तो उनके खिलाफ 13 रन आए, 1 विकेट भी आ गया. तो इस ओवर में बल्लेबाजों ने अच्छा प्रदर्शन किया. एक शॉट तो चाहा बिल्कुल जयेश को खेलना था, जब टप्पा खाते उछाल मिला और गेंद को स्क्वायर की तरफ खेलना चाहते, जोर से बल्ला घुमाया था, तब जाकर वो बल्ले का बाहरी करने लगा. उसके बाद वो कैच फाइन लेग पर लिया गया. तो इस ओवर में रन भी आया और विकेट भी. 2 ओवर का खेल समाप्त हुआ. 2 ओवर के बाद स्कोर है 20 रन, 1 विकेट के नुकसान पर आई धारावी माऊली. रॅनिल इथूर सेकंड स्पेल घेऊन तर पहिल्या षटकात 7 धावा, दुसऱ्या षटकात 13 धावा, पॉवर प्लेमध्ये टोटल 20 धावा. 20 फॉर द लॉस ऑफ 1. आई धारावी माऊली आणि आता रॅनिल इथूर तयार होतात.
गुड बॉलिंग इन द फर्स्ट ओव्हर. 1 ओव्हर नो मेडन 7 रन्स आणि ग्रेट कॅच त्यांच्याकडून तयार होत आहेत मुंबई इंडियन्सकडून. सामोरं जातील फलंदाज जयदेव. चेंडू पडल्यानंतर रॅनेल इथूरची हीच खासियत असते. इन स्विंग असेल, आउट स्विंग असेल, शॉर्ट ऑफ लेंथ असेल, टाकत असताना परिवर्तन करतात थोडंसं स्पीडमध्ये, लाईनमध्ये, लेंथमध्ये आणि त्यामुळे बॅट्समॅन विचार करतो की बॅटच्या पट्ट्यातील तसं येत नाही. ऑफ साईडला शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंट लाईक फिल्डर आपण बघतोय. डीप पॉईंट लाईक फिल्डर आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षण. रॅनेल इथूर यावेळेला चेंडू ऑन साईडला खेळत असताना नाही, चेंडू ऑफ साईडला आलाय. ऑन साईडला खेळण्यासाठी तशी सिच्युएशन होती त्यांची, मात्र पाठवत असताना ऑफ साईडला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक सिंगल. 21 फॉर द लॉस ऑफ 1 इन द थर्ड ओव्हर. 6 षटकांचा पहिला सेमी फायनल तुम्ही प्रतापराव सरनाईक प्रीमियर लीग 2026चा ठाणा मीराबाईंदर पूलमधला या ठिकाणी आई धारावी माऊली विरुद्ध NP स्पोर्ट्स अँड परी पॅकर्स असं बघताय. या वेळेला थांबले, चेंडूला येऊन दिला ऑन साईडला. इट इज अ बिग शॉट, ग्रेट पुल, ग्रेट फुटवर्क आणि आपला बॉटमॅनचा कमाल. जश कॅप्टन या ठिकाणी दाखवत असताना ऑन फायर. कॅप्टन ऑफ आई धारावी माऊली जश पाटील. अकुट्टपणा चेंडू बॅकफुटला गेला. अप्रतिम पुलचा फटका. जसच्या बॅटमधनं त्याला धाबांची भूक लागली. तो चाबूक बॅटिंग मैदानावरती करतोय आणि लीड करतोय. एका बाजूला विकेट गेला त्याचा दबाव तर असतो, पण अशा वेळेला जर त्याच्या पट्ट्यात चेंडू आले ना तर तो कार्यक्रम करतो. आता तेच करतोय. 3 चांगले फटके त्याच्या बॅटमधनं आपल्याला बघायला मिळाले. 27 धावा इन द थर्ड ओव्हर. ग्रेट बॅटिंग. मी अगोदरच म्हणालो क्रिकेटमधलं तंत्र मंत्र या मुलाकडे आहे. योग्य चेंडूची वाट बघतो आणि त्याच्यानंतरच फटके आपले ओपन करतो. हे त्याची ओळख आहे. रॅनियल थोर यावेळेला चेंडू पडल्यानंतर शेवटच्या क्षणापर्यंत रिव्ह्यू घेण्यात आलाय त्या ठिकाणी. शेवटच्या क्षणापर्यंत जश बघतो चेंडूला. जसं मी उल्लेख केला क्रिकेटमधलं तंत्रमंत्र असल्यामुळे इट विल नेव्हर गो फॉर द बॅट बॉल. आणि जर बाहेर असेल चेंडू, निगेटिव्ह डिलिव्हरी असेल तर अटेम्प्ट करायचा प्रयत्न करत नाही. प्रशांत, अत्यंत महत्त्वाचा हा चेंडू होता, कारण राहिलेला एक कौकुमाचा आहे का खूप चांगली कामगिरी त्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली आणि समोर बॅट्समन असा आहे जो टॉप 10मध्ये, टॉप 5मध्ये आहे. आता आपण बघितलं तर जेसचा विचार केला तर जबरदस्त कामगिरी केली. मॅकमिलन तर दुसऱ्या क्रमांकावरती आहे आणि त्याच्यावरती सर्वांच्या नजर असतील. जश फेअर डिलिव्हरी वाईड आहे का फेअर आहे? वाईड दिले, फाईन. एक धाव ॲड होते. टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा वापर का करू नये म्हणून पंचांनी रेफर केला होता आणि तिसऱ्या पंचांनी तो बरोबर आहे असा निर्णय पाठवलाय. जशनी त्या चेंडूला चिडायचा प्रयत्न नव्हता त्याचा, कारण त्यांनी पाहिलं होतं की चेंडू बाहेर जातोय आउटसाईड द ऑफ स्टंप. त्याच्या अगोदर एक चांगला फटका आल्यामुळे ती लाईन बिघडली. खाली बसून रोल करतायत. हा जशचा सिग्नेचर शॉट, रबर स्टॅम्प शॉट. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ फुटवर्क. मॅग्निफिसंट 6 वन्स अगेन फ्रॉम जश पाटील. काय परफॉर्मन्स दाखवतात. त्यांना माहिती आहे बॅक ऑफ द ब्रेन जयेश बाट झालेत आणि जयदेव आलेत. अशा वेळेला सगळे सूत्र आपल्या हातात घेत असताना, एक पात्री अभिनय करत असताना वन मॅन आर्मी सारखे ॲज अ कॅप्टन उभे राहत आहेत. शोईंग द टॅलेंट, शोईंग द फुटवर्क. ग्रेट शॉट वन्स अगेन. कमालीची बॅटिंग करत असताना जश 25 वरती पोहोचलाय 10 चेंडूमध्ये आणि हा फटका जर बघितलं त्यानं काय सजवला. ऑफस्टमच्या थोडासा बाहेरला शपल झाला आणि त्यानंतर घुसून काय मारतात ते दाखवून दिलं जशनं. कर्णधार आहे. आतापर्यंत 4 जबरदस्त फटके त्याच्या बॅटमधून आले आहेत. 25 वरती घेतोय. धावसंख्या 34ला 1. परंतु जजची बॅटिंग जर या ठिकाणी पाठीराख्यांना आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा कर्णधार जजसाठी. त्याच्यासाठी जे प्रेक्षक आले, जेव्हा चांगला खेळ दिसेल त्यावेळेला नक्कीच तुमच्याकडून टाळ्या येऊ द्या. PSPL 2026 आज फायनल डे आहे, सांगता दिवस आहे. तुमची प्रेम, शक्ती, ऊर्जा महत्त्वाची आहे. या खेळाडूंना खूप प्रोत्साहन देईल, प्रेरणा देईल आणि त्यामुळे तुमच्या टाळ्या चांगल्या क्रिकेटसाठी नेहमी येऊ द्या. त्याच्यासाठी मीराबाईंदरची ओळख आहे. काय फटका खेळला होता. फॉलिंग स्टिफचा फटका बॅट्समन जजच्या बॅटमधनं 10 चेंडूमध्ये 25 धावा पट्ट्याने ठोकल्यात. 34 धावा झाले. तिसरं षटक मार्गस्थ, अजून 2 चेंडू बाकी आहेत. यावेळेला चेंडूची लाईन बघतायत. लास्ट मोमेंटपर्यंत वाईटचा इशारा आलाय पंचांकडून. बाहेर जाणाऱ्या चेंडूला का छेडायचं,
कारण छेडला तर तुम्ही बघू शकता शॉर्ट थर्डमॅन लाईक फिल्डर आहे, बॅकवर्ड पॉईंट लाईक फिल्डर आहे आणि त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरला एक्स्ट्रा कव्हर लाईक फिल्डर आहे, निक लागू शकतो. त्यामुळे इथे एक अवांतर धाव मिळते, एक चेंडूसुद्धा एक्स्ट्रा मिळतोय आणि धावसंख्या सरकते ती आता 35 या धावसंख्या इन द थर्ड ओव्हर. आई धारावी माऊली. लास्ट मोमेंटला चेंडूची लाईन बदलत असताना शफल झाले होते फलंदाज, अटेम्प्ट करणार होते, मात्र भरपूर गोलंदाज शेवटच्या क्षणापर्यंत पदराला ते गोल फलंदाज बघतात. वॉचिंग द स्टेप्स ऑफ द बॅट्समॅन अँड देन रिलीजिंग द डिलिव्हरी थर्ड स्टेप नंतर रिलीज करतात. तेच करत असताना रानिल इथूर इन द सेकंड स्पेल. मॅच्युअर क्रिकेटर. पुन्हा एकदा बीट करायचा प्रयत्न करून त्यांना माहिती आहे 2 सिक्सर आले ना या ओव्हरमध्ये. तर षटकं पूर्ण होत आहेत, संपली ना. 3 धावसंख्या झाली 35. पहिल्या षटकात 7 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 13 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकात आपण बघतोय 15 धावा आल्या आहेत. आणि त्यामुळे ही जी रन रेट आहे 3 षटकानंतर आपण बघतोय जवळजवळ 11.90च्या रूपाने जयदेव आणि जश, खास करून जश अतिशय सुंदर फलंदाजी करत असताना धावसंख्येला रूप या ठिकाणी दिले, म्हणून ती टीम मीटिंग चालू आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. तुम्ही बघताय पहिला सेमीफायनल आई धारावी माऊली वर्सेस NP स्पोर्ट्स अँड परी पॅकर्स. द स्कोर इज 35 फॉर द लॉस ऑफ 1. स्टील 3 ओव्हर्स टू गो. आमच्या रनिंग कॉमेंटला थोडीशी या ठिकाणी आम्ही वाणीला विश्रांती देतोय. या ऐकूया कोकण चिपळूणचा प्रशांत आदवडे यांना. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आदरणीय बाल सुब्रमण्यम अय्यर सरांचा आवाज तुम्ही या ठिकाणी ऐकला. आता 11.67च्या सरासरीने 70 धावा होऊ शकतात, 14च्या सरासरी 77, 16च्या सरासरी 83. तर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेमध्ये आपण खूप चांगली कामगिरी गोलंदाजांनी देखील करताना पाहिलेली आहे. रायनल इतूरचा विचार केला तर 13 क्रमांकावरती आहे रँकिंगला. तर पहिल्या क्रमांकावरती आहे अभय सिंग, अत्यंत जबरदस्त कामगिरी केली. तर एक महत्त्वाचा खेळाडू NP स्पोर्ट्सचा गोलंदाज रायनल इतूर 2 षटकं 22 धावा दिल्या, एकही बळी मिळाले. विकेट टेकर गोलंदाज आहे परंतु त्याला बळी मिळाले नाही आहे. ही गोष्ट आई धारावी माऊलीच्या पथ्यावरती पडण्यासारखी आहे. तर दुसऱ्या बाजूला या मॅचमध्ये 12 चेंडूमध्ये 25 धावा ठोकत असताना 208चा स्ट्राईक रेट आहे. म्हणजे पावशतक अत्यंत महत्त्वाचं आहे. ते जस्ट पूर्ण झालेलं आहे आणि करंट रन रेटचा विचार केला तर 11.67चा आहे. आपण जलपानासाठी थांबलोय. PSPL 2026 खेळा, लढा, जिंका, वाजू दे अवघ्या जगात तुमचा डंका, करा जबरदस्त प्रहार, करा शिकार, PSPL 2026चा अद्भुत थरार. क्या बात है, क्या बात है प्रशांत. खूप शब्द, सुंदर कविता. जस्ट कौतुक करेन. दिस इज हाऊ ही प्लेस. आघाडीला येण्याचा मुख्य उद्देश त्यांचा तोच असतो की एका बाजूने किल्ला लढवत ठेवायचा. क्रिकेटमधला दुसरा शब्द आर रिस्पॉन्सिबिलिटी दाखवत असताना आणि त्याला माहिती आहे या सामन्याची व्हॅल्यू काय, प्रतिष्ठा काय, आणि ते स्वतः उभे राहत आहेत. आणि बॅक ऑफ द ब्रेन त्यांना माहिती आहे जयेश गेलाय, बाद झालाय, अतिशय चांगल्या चेंडूवर तो मात्र त्याच्यानंतर जयदेव उतरलाय आणि ते प्रयत्न करतात. रन रेट 7, नंतर 10 आणि नंतर आता 11.66. हळूहळू रन रेटला पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. पहिलं विकेट अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण 19ला गेला आणि त्यानंतर आता 16 धावांची भागीदारी 7 चेंडूमध्ये. आता स्ट्राईक रेट पण अत्यंत महत्त्वाचं आहे. लिमिटेड ओव्हर 6 षटकांचा जर सामना असेल, 8 षटकांचा जेव्हा किंवा लिमिटेड ओव्हर जेव्हा आपण खेळतो ना तेव्हा ते महत्त्वाचं आहे स्ट्राईक रेट. नक्की सेमीफायनल आहे. सेमीफायनल 1 खेळला जातोय मीरामध्ये ठाण्या पोलचा आणि त्यामुळे दे विल यूज द टेम्परमेंट, दे विल रीड आणि चांगल्या पद्धतीने ॲनालाइज करणार, त्या पद्धतीने इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करणार. ते दोन्ही संघ त्या पद्धतीने पहिला सेमीफायनल खूप सुंदर पद्धतीने दाखवत असताना. सो आफ्टर 3 ओव्हर्स 35 फॉर द लॉस ऑफ 1 आपण बघतोय आई धारावी माऊली. PSPL 2026 मध्ये तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे. टाळ्यांचा चिट्ट्यांचा गजर सुरू झालाय. अभय गोलंदाजी मार्कवरती. जयदेवसाठी पहिला चेंडू, काय फटका खेळलाय, घ्यावी एखादी तान, काळजात रुताबी कट्यार आणि मनोमनी तेंडुलकर होऊन ठोकावा उत्तुंग षटकार. काय फटका खेळलाय, वा जयदेव वा, काय टायमिंग आहे. जबरदस्त चेंडू बसीवरच्या पार षटकारासाठी गेलाय. इरादे स्पष्ट होत आहेत. नक्कीच जश तर जश आहेच, त्यांनी त्यांची कामगिरी पार पाडली. आता जयदेव आपले सगळे सूत्र आतमध्ये घेत असताना प्रेक्षक बघा काय एन्जॉय करतायत. मॅग्निफिसंट टायमिंग, सुपर्ब शॉट फ्रॉम जयदेव ॲट द राईट टाइम. कडक शॉट होता. गोलंदाज अभय विरुद्ध सर्वाधिक विकेट घेणारा टॉपवर वरती असतील हा गोलंदाज, त्याच्या विरुद्ध केलेलं आक्रमण ओव्हरपिच चेंडू वरती. जयदेव देखील रिॲक्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. 4 चेंडूमध्ये 8 डबा. तर जस्ट घेतोय 25 वरती. 41ला 1 षटक क्रमांक 4. फ्लँकलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे.
हा परिणाम होतो. कारण यापूर्वी आक्रमण केले, हल्ला केला, त्यानंतर बघा टाळ्यांचा गजर सुरू झालाय. मैदानाच्या चारही बाजूने टाळ्यांचा गजर सुरू झालेला आहे. सेमीफायनलचा मॅच आहे. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं, परिणाम अभयवरती झाला, तो ऑफस्टम्पच्या खूप बाहेर गेला. वाईट बॉलचा इशारा होणार का नाही बघूया. अजून चेक 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 या ठिकाणी केला जाईल. रिव्ह्यू केलाय, रिव्ह्यू दिलाय, चेक करतायत अंपायर, ग्राउंड अंपायर चेक करतायत. पण तर बघा चेक चेंडू अभयची एक अत्यंत खासियत आहे. कधी कधी टेक ऑफ देतात, चेंडू गुड लेंथ करून वरती आणतात, लेट स्विंगच्या माध्यमातून बाहेर. तसं टेनिस बॉलला सीम नसतं, मात्र ते लेट खूप चांगल्या पद्धतीने स्विंग बाहेर काढतात आणि तो चेंडू उसळला, बाहेर निघाला. आधी गेले होते फलंदाज जयदेव, नंतर त्यांच्या लक्षात आलं, छेडता कामाने कंट्रोल केला स्वतःला. आता पंच या ठिकाणी पाहतील की चेंडू पिच कुठे झालाय आणि त्यासाठी टीबी एम्पायरच्या दिशेनं ऑनफिल्ड एम्पायर गेलेले आहेत. उमेश खणी आणि अमर साठे. खूप चांगलं पंचांचं काम आणि फ्रंटफूट देखील पाहिलं जाईल. या सगळ्या गोष्टी असणार आहेत. नो बॉलचा इशारा, नो बॉलचा इशारा. टाळ्यांचा गजर होतोय. प्रेक्षक पाठीराखे खुश होतात. मैदानाच्या चारही बाजूने टाळ्यांचा गजर. ओव्हर स्टेप झालाय, लक्ष्मण रेषा ओलांडले. नो बॉलचा इशारा. येस सर, दॅट इज इफ यू हॅव अ टेक्नॉलॉजी वाय नॉट टू चेक. तिसरा पंच चेक करत असताना ओव्हरस्टेपिंग त्या ठिकाणी नो बॉल दिला जातोय आणि त्यामुळे एक्स्ट्रा रन येते या ठिकाणी. 1 फॉर दी ओव्हरचा पण इशारा झालाय. सगळे इशारे होत आहेत मैदानावरती. 42ला 1. उलटा चेंडू सुरेख खेळ आहे. कबड्डीमध्ये क्षेत्ररक्षक एकच धाव एकेरीनं धावसंख्या वाढली. षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू आहे. अभयचे षटक आहे. 43ला 1 आहे. जयेश 25 वरती तर जयदेव 9 वरती बॅटिंग करतोय. अभयचे षटक अत्यंत महत्त्वाचं. आपल्या कोट्यात दुसरं षटक टाकत असताना आत्तापर्यंत आपण बघितलं तर त्याचे जे 8 चेंडू अत्यंत महत्त्वाचे. 8 चेंडूमध्ये 21 धाबा त्यानं खर्च केला. 1 गडी बाद केलाय. गोलंदाजी मार्कवरती अभय. ऑन साईडला लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक. सरळ बॅटने खेळला परंतु लॉंगामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडलाय. झेल. जजचा संपलाय खेळ. 43ला 2. मॅकमिलनं अप्रतिम कामगिरी केली. व्हाईट स्टॉकला अप्रतिम झेल पकडला गेला. नाही, हा अभय हा सक्सेसफुल बॉलर आहे. त्यांचा रन्स जास्त दिलेत, मात्र पहिल्या स्पेलमध्ये सुद्धा विकेट काढली. आता सुद्धा मॅकमिलन तिथे डीपमध्ये जेल करत. दिस इज अ बिग विकेट, कारण जश पाटील कॅप्टन जे धावांचा वेग वाढवत होते, गती वाढवत होते जबाबदारीने, त्यांची विकेट या ठिकाणी काढली, जेणेकरून गती खाली आणता येईल का असं एक प्रश्नचिन्ह आहे. महत्त्वाचं म्हणजे आपण रँकिंग जर बघितलं तर जयेश जो आहे तो क्रमांक 2 वरती आहे आणि रँकिंग 1 वरती कोण आहे तर अभय आहे. 1 आणि 2 मधली ही लढाई होती. अप्रतिम 13 विकेट आतापर्यंत प्राप्त केल्या आहेत अभयनं. अत्यंत सुंदर कामगिरी करत असताना जस देखील प्रभावित करतोय. पण सर हे बॅटल होतं ते जिंकले अभयने. नाही, काल तुम्ही एक छान वाक्य बोलला होतात की सर, कधी एखादा बॅट्समॅन जर 3-4 बॉल नॉन सेकंडला उभा राहिला तर एकाग्रता थोडीशी खाली येण्याची शक्यता असते. जश मी जसं म्हणलं टेक्निकली स्ट्रॉंग प्लेअर होता आणि तो 2-3 बॉल लांब होता, जयदेव खेळत होते आणि त्यामुळे असं घडलंय का, किंतु परंतुला आपण असा शब्द म्हणतो. मात्र इथे मॅकमिलनने घेतलेलं जेल त्याचंही अभिनंदन करणं आवश्यक आहे. अभयच्या विकेटचंही अभिनंदन करणं आवश्यक आहे. नाही, खूप चांगलं विश्लेषण तुम्ही देखील करता, यात काही शंका नाही. पण काल काय झालं तर 6 चेंडू 1 बॅट्समन जो नॉस्ट्राईक रेंजला राहिला होता. स्ट्राईक रोटेट करणं देखील गरजेचं आहे. आता इथे काय घडलं तर दुसऱ्याबद्दल जयदेवने मोठे फटके खेळलेत आणि एक चुकीचा फटका तुम्ही अभयपर्यंत बॉडी हा चेंडू खेळला, त्यामुळे खूप वरती गेला, हवेत गेला आणि फलंदाज बाद झालेला आहे. उलटा चेंडू ऑन साईडला खेळलाय. स्कोअर लेगच्या दिशेनं क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या जायचा प्रयत्न होतोय. 2 धाबा आरामात पूर्ण होतील. या 2 धाबांनी धावसंख्या वाढते. षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू आहे. अभयचा षटक आहे. धावसंख्या 45ला 2. 45 धावा आपण पाहिलं. याच्या अगोदर 35 होते, बरोबर ना. धावसंख्या 10 धावा आपण मागच्या या षटकामध्ये या ठिकाणी बघतोय. 2 फलंदाज परतलेत, लेफ्ट हँडर आलेत. आता लेफ्ट राईट कॉम्बिनेशन असल्यामुळे लाईन अँड लेगमध्ये बदल सातत्याने येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र आता आमचं लक्ष जास्त असेल ते जयदेवर. इज अ की प्लेअर, त्याला साथ देण्यासाठी लेफ्ट हँडर सुद्धा आलाय. मात्र ही धावसंख्या 6 षटकानंतर कुठपर्यंत जाते या ठिकाणी आई धारावी माऊलीचे याच्यावर लक्ष आहे. सुरेख गोलंदाजी, जबरदस्त कामगिरी. 3रा विकेट. अभयला 3रा गडी बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे. 115चं स्पीड होतं आणि त्यामध्ये अनिकेत ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू खेळण्याच्या प्रयत्नामध्ये त्याला मोह आवर्तनाने बॅटची खेळ लागले. फलंदाज बाद. मॅग्निफिसंट बॉलिंग. लेफ्ट हँडरला अँगल होतो, राईट आर्म ओव्हर द विकेट, आणि तेच अँगल त्यांनी त्या ठिकाणी केलं. आणि अभयची सगळ्यात खासियत काय मी सांगतो, युझिंग द गुड लेंग आणि स्विंग आणि गुड लेंग, स्टम्प टू स्टम्प गोलंदाजी. जास्त एक्सपेरिमेंट नाही करत तो. आणि तेच करत असताना या ठिकाणी खेळू का नको या द्विधा मनस्थितीत असताना एज लागून चेंडू जातोय त्या ठिकाणी. अजून एक धक्का या ठिकाणी आई धारावी माऊली संघाला.
सेलिब्रेशन पहा अभयचं अत्यंत सुंदर कामगिरी केली. 4था विकेट आतापर्यंत त्यानं प्राप्त केलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये PSPL 2026 मध्ये. आणि हा चेंडू खेळत असताना सर आडव्या बॅटनं म्हणजे स्क्वेअरलेगच्या दिशेने खेळायचा प्रयत्न केला. ऑफ स्टंपच्या बाहेरचा 6व्या स्टंपवरती किंवा 5व्या स्टंपवरती जर चेंडू असेल आणि तुमका तुम्ही आडव्या बॅटनं स्क्वेअरलेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला आणि फुटबॉल नाहीये, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न झाला. येस दॅट इज मुवमेंट नाही असं प्रशांतचं म्हणणं आहे. तर 3 त्यांचे प्रमुख फलंदाज आपण बघतोय. जयेश बाद झालाय, त्याच्यानंतर जश बाद झाला, जश नंतर आता आपण बाद झालाय तो मैदानावरती, तो म्हणजे डावकुरा फलंदाज अनिकेत. असे 3 फलंदाज बाद झालेत. मात्र एका बाजूला एक त्यांचा प्रमुख फलंदाज उभा आहे बॅटिंगसाठी मैदानावरती, जयदेव. आणि नवीन फलंदाज त्याला साथ द्यायला येतोय अष्टपैलू खेळाडू या संघातला अप्रतिम अर्जुन. आता ही जोडी महत्वाची आहे. मात्र अभयचं अभिनंदन करायला पाहिजे. 3चे 3 विकेट्स त्यानेच काढलेत. हुकमाचं एक कॅप ट्रम्प कार्ड खेळाडू सुरेख कामगिरी केली. ऑल साईडला फटका बघा अर्जुनचा. वाह काय टायमिंग आहे. मिड विकेटला चेंडू सीमारेषा पार. उत्तुंग षटकार अर्जुनच्या बॅट मधून आलेला हा उत्तुंग षटकार आहे. कडक शॉट. नाही लय भारी कडक शॉट. बरोबर म्हणालास. मॅग्निफिसंट बॅटिंग. डेंजरस ऑलराऊंडर आहे त्या टीम मधले. अत्यंत डेंजरस ऑलराऊंडर. त्यांचं बॉडी लँग्वेज मी लीग पासून बघतोय. आई धारावी माऊलीचा अर्जुन आल्याबरोबर अर्जुन जसं नाव आहे तसं या ठिकाणी आल्याबरोबर षटकार मारून प्रेशर जो होता तो 2 विकेटचा या ठिकाणी रिलॅक्स केलेला आहे. काय फटका खेळला अर्जुननं. अष्टपैलू खेळाडू 6 वरती घेतोय. जयदेव 9 वरती. धावसंख्या 51-3. 4 षटकांचा काही समाप्त झालाय. अजूनही 12 चेंडूंचा काही शिल्लक आहे. NP स्पोर्ट बरे पॅकर्स आणि आई धारावी माऊली पहिला सेमीफायनलचा सामना PSPL 2026 प्रताप सरनाईक स्पोर्ट फाउंडेशनचं दर्जेदार आयोजन. परिवहन मंत्री आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वीचे सरनाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या संकल्पनेबद्ध PSPL 2026 क्रिकेटचा उत्सव. पहिल्या षटकात 7 धावा आल्या. दुसऱ्या षटकात 13 धावा आल्या. धावसंख्या 20 सरासरी 10. तिसऱ्या षटकात आपण मैदानावर धावसंख्या पाहिली ती 35 होती बरोबर ना. आणि तिथे आल्या 15 धावा. आणि मागच्या षटकात धावा आल्या त्या 16. आणि त्यामुळे धावसंख्या झाली 51. षटकं पूर्ण झाली 4. आपण बघतोय आई धारावी माऊली 51 फॉर द लॉस ऑफ 3 विथ द ब्युटिफुल रन रेट. चांगला रन रेट. 16ची धावांची गती त्यांनी मैदानावर या ठिकाणी 12.4 ओव्हर झाले. त्यामुळे 12.71 अशी धावांची गती. अजूनही 2 षटक आहेत. किती धावा होत आहेत कारण दोन्ही संघ अत्यंत चांगलं क्रिकेट सावधगिरीने खेळतोय. अगदी बरोबर. 2 संघ आहेत आणि दावेदार आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न साईचा झाला. क्षेत्राची विवरचना पहा. फ्लँकमध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर एक क्षेत्ररक्षक इथे आता गलीमध्ये आहे. त्यानंतर एक क्षेत्ररक्षक पॉईंटमध्ये कबरमध्ये लॉकअपमध्ये. ऑफसाईडला 5 क्षेत्ररक्षक बॅट्समन जयदेवसाठी. 9 वरती बॅटिंग करतोय. 5व्या षटकाचा खेळ. धावसंख्या 51-3. आई धारावी. उलटा चेंडू. टायमिंग चांगलं नाहीये. स्क्वेअर लेगमध्ये सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक नाही त्यामुळे चेंडू दोमास लँडमध्ये पडणार आहे. एकच या ठिकाणी पर्याय होता. चेंडू जर फुलटा झाला त्यावरती आक्रमण करायचं होतं परंतु सर इथे टायमिंग करता आलं नाहीये. एक संधी होती. मेजवानी होती बॅट्समनसाठी. नाही कधी कधी असं होतं आपण एक मोठा शॉट खेळत असताना एक एनर्जी जास्त आपण यूज करतो. पॉवर यूज करतो. मात्र ती पॉवर तेवढी गरज नसते. त्यामुळे तो फटका चुकतो. मिसटाईम होतो आणि तो फ्लाय झाला शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरलेगला. मात्र तो आकाशात भरपूर वेळ होता आणि त्याच्या मोबदल्यात 2 धावा फार वेगाने या फलंदाजांनी पूर्ण केले. गोलंदाजी मार्फत गोलंदाज साहिल आतापर्यंत मागच्या 15 चेंडूमध्ये 32 धावा 2 गडी बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे. मागच्या 2 चेंडूमध्ये कुठल्या प्रकारचा चौकार षटकार नाही आहे. 3 गडी बाद झाले. पहिला 19, दुसरा 43, तिसरा 45. बॅट चिकड. फलंदाज बाद. जयदेवची खेळी संपुष्टात. साहिलला मिळतं यश. या अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये आई धारावी माऊलीच्या संघासाठी बसतोय धक्का क्रमांक 4. तर साहिल पाटील आल्याबरोबर या ठिकाणी इंटरव्हलमध्ये विकेट काढत असताना कारण त्यांचे जे प्रमुख फलंदाज आहेत ते परतलेत. मात्र आता मिडल ऑर्डरचे बॅट्समन पर्यंत धावसंख्याने त्याचं लक्ष राहील. 53 धावा 4 गडी बाद. मैदानावर 5वं षटक मार्गस्थ असताना या ठिकाणी आई धारावी माऊली NP स्पोर्ट्स आणि परी पॅकर्स यांच्यासमोर सेमीफायनलचा आजचा पहिला सामना या ठिकाणी खेळत असताना दुसऱ्या सेमीफायनलचाही टॉस आपण केलेला आहे. कुणकाई, शितलाई, विठाबा, सुनीत निकम कॅप्टन आहेत.
पूर्वेश सरनाईक टायगर्स, एम्ब्रोस वन ऑफ द लिजन प्लेयर. या दोघांमध्ये ती मॅच होईल. दुसरा सेमीफायनल. कुठले दोन संघ म्हणजे एक संघ मीरा भाईंदरमधून फायनलला जाईल, एक संघ ठाण्या पूलमधून जे आहे ठाण्याची जी दुसरी सेमीफायनल आहे तिथून एक संघ फायनलला जाईल. विसरू नका, आज 2 सेमीफायनल फायनल तुमच्या पुढे आम्ही आणतोय. ओपनमधले सुद्धा 2 सेमीफायनल फायनल संध्याकाळी तुम्ही एन्जॉय करू शकाल. बक्षीस समारंभ सुद्धा आजच पार पडला जाईल. सांगता दिवस 29 एप्रिल. लेग कटर चेंडू या ठिकाणी टाकला, थोडा ऑफ्टमच्या बाहेर होता. खेळण्याचा महत्व नाहीये बॅट्समनचा. यष्टीरक्षक अक्षय सोनी यष्ट्यांच्या मागे. धावसंख्या 53 धाबा, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. चॅलेंज केले गेले. डिसिजन पेंडिंग. टेनिस क्रिकेट .in वरती आपण पाहू शकता. PSPL 2026 अत्यंत शानदार खेळ. स्टंपच्या जवळून टाकलेला चेंडू होता. ऑफ्टमच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न निश्चित झाला. लेग कटर चेंडू. इट्स अ फेड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू होता. चॅलेंज केलं होतं. ओ काय फटका, अप्रतिम आहे, सुंदर आहे. यश घरात मैदानावरती आलाय. डीप मिड विकेटला फटका सजवलाय. टाळ्यांचा गजर होतोय. आणखीन एक कडकडीचा षटकार. गुड शॉट फ्रॉम यश. जसं नाव तशी बॅटिंग आल्याबरोबर कानमंत्र घेऊन आलेत जश पाटील यांचे मैदानावर. त्यांना माहिती आहे स्लॉग सुरू झाले आणि आत्ता दावा करायचे नाही तर कधी करायच्या. काय फटका सजवलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून अगदी तिथे आपण बघू शकता स्टँड आहे. त्या स्टँडमध्ये चेंडू गेला. धावसंख्या 49. अर्थात मोठी उडी घेते. 59 धाबा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे. धावांचा वेग वाढलाय. पुन्हा एकदा या ठिकाणी आक्रमण हल्ला चढवलाय यश करत. धावसंख्या त्याची आहे 6. 2 चेंडूमध्ये 6. अर्जुन 6. त्यानं देखील एक षटकार ठोकलाय. साहिल गोलंदाजी मार्कवरती. ऑफस्टमच्या बाधा चेंडू अभेद खेळ. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पकडलाय झेल. प्रत्येकानं पकडलाय झेल आणि यशचा खेळ संपलाय. साईनं लगेचच बदला घेतलाय. चतुर आहे अभय आणि साहिल हे दोघेही प्रमुख गोलंदाज ज्यांनी विकेट्स काढले. साहिलने 2 विकेट्स काढले. पाहिलं की मागचा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने समाचार घेतला होता 6 धावांचा. यावेळेला त्याला मोहाट टाकला ऑफ साईडला कट करण्यासाठी. मात्र कट करत असताना ते अवैध खेळले. अवैध खेळल्यामुळे त्या ठिकाणी आपण बघतो डीपमध्ये अतिशय चांगला झेल पकडला जातोय. आणि असं वाटलं होतं की मैदानावरती यश धावांचा पाऊस पाडायचा प्रयत्न करेल लास्ट 2 ओव्हर्समध्ये. तसं चित्र दिसलं नाही आहे. आणि मॅकमिलन चतुर कॅप्टन आहेत. क्रिकेटमधला आय इंटेलिजन्स दाखवला त्यांनी. पुन्हा एकदा विकेट पडते. आता या ओव्हरमध्ये पहिला चेंडू जेव्हा जो षटकार आला तर तिथे आपण बघितलं तर स्टंपमध्ये चेंडू टाकला होता. आणि आता ऑफ्टमच्या बाहेर फारसा वेग नव्हता. लेग कटर करण्याचा प्रयत्न झाला. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा. लेग कटर चेंडू डोळ्यांपासून दूर जाणारा चेंडू होता. पॉईंटच्या डोक्यावर अप्पर कट खेळला. क्षेत्ररक्षक इथे प्लॅन होता. सापळा रचला गेला होता. सापळ्यामध्ये अडकला. आणि सोपा झेल नाही, कारण सूर्य डोक्यावरती आलाय आणि अशा वेळेला सूर्यप्रकाश डोळ्यामध्ये येतोय. अशा वेळेला अप्रतिम झेल पॉईंटमध्ये पकडला गेला. सेलिब्रेशन होत आहे. टचसन बघायला मिळेल. 2 मातबर संघ आहे. आई धारावी माऊली आणि त्याचबरोबर NP स्पोर्ट. इम्पॅक्ट प्लेयरचा वापर आता मैदानावरती केला जाईल. येस, करण येतोय मैदानावरती. कारण इज अ व्हेरी गुड ऑलराऊंडर. अतिशय चांगला बॅट्समॅन सुद्धा आहे. टेलेंडरमध्ये बॅटिंग करायची ताकद आहे त्याच्याकडे. आणि त्यांना माहिती आहे की की जर आपण चांगल्या प्लेअरला पाठवलं तर येणाऱ्या काही चेंडूंमध्ये अजून चांगले धावा वाढू शकतात या ठिकाणी. 59 फॉर द लॉस ऑफ 5. आई धारावी माऊली. किती धावा अजून येतात येणाऱ्या षटकांमध्ये याच्यावर लक्ष प्रेक्षकांचं आणि आमचं. पहिला सेमीफायनल ठाणा आणि मीरा भाईंदर पूलचा या ठिकाणी खेळला जातोय. आणि PSPL तुम्ही बघताय सीझन 1. आज 6वा दिवस, सांगता दिवस. आज 2 सेमीफायनल फायनल या ठिकाणी मीरा भाईंदर ठाण्याचे बघू शकाल. आणि त्याच्यानंतर ओपनचे 2 सेमीफायनल आज तुम्ही एन्जॉय करू शकाल. भव्य बक्षीस समारंभ सुद्धा पार पडला जाईल. प्रत्येक गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू फुल लेंथ आहे. बॅटची आतली कड फाईनला गेला चेंडू जाईल. मैदानावरती दाखल झालेला किरण अनिकेतच्या जागेत तो आता इम्पॅक्ट प्लेअर आहे, त्यामुळे तो रिप्लेस करतोय अनिकेतला. 60 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 6. प्रतीकचं अत्यंत महत्त्वाचं षटक आहे. PSPL 2026 पहिल्या पर्वाचा खेळ, अर्थात सेमीफायनलचा पहिला मॅच आपण या ठिकाणी पाहतात. आई धारावी माऊली NP स्पोर्ट परिपॅकर या 2 संघादरम्यान.
नाही आता जबाबदारी प्रशांत अर्जुनच्या खांद्यावर फार मोठी आहे. गॉट द एक्सपिरियन्स, इज द बेस्ट ऑलराऊंडर आणि किलिंग इन्स्टंट प्लेअर आहे, लढावृत्तीचा खेळाडू आहे. त्याच्या खांद्यावर जबाबदारी आणि त्यांना माहिती आहे की हे शेवटचं षटक आहे आणि बघायचं हे दोन फलंदाज अजून किती दावा या ठिकाणी ऍड करतात. नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानावरती सुरू असलेला क्रिकेटचा महासंग्राम. ऑन साईडला पुल करायचं होतं, बॅटपन चप्पल झाला होता, फॉलो केलं प्रतीकनं, सुरेख चेंडू आहे, डॉट बॉल, 60 ला 5. नाही अँगल करतोय लेफ्ट हँडरसाठी, अँगलिंग युझिंग द क्रीज. त्याला माहिती आहे उंच खेळाडू आहे त्या ठिकाणी अर्जुन आणि त्यामुळे यूज या करते क्रीज करतायत आणि क्रॉस टाकतायत, अँगल करतायत. कोलबट टप्प्याचा चेंडू, लेन पुन्हा एकदा बदलले. पहिल्यांदा गुड्डेज पटोरी चेंडू टाकला, आता त्यानंतर फुल लेन आउट ऑफ द स्टंप, वाईड यॉर्कर. सुरेख कामगिरी प्रतीककडून. 121 चा स्पीड होता. नक्कीच नक्कीच साहिल असेल, अभय असेल, प्रतीक असेल, या नंतरच्या 3 गोलंदाजांनी खूप जबाबदारीने मॅकमिलन गोविंदचं गेम स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी इम्प्लिमेंट केले. प्रतीकची अफलातून कामगिरी. करंट रन रेट 11.09, 61 ला 5, 61 फॉर 5. 61 रन 5 विकेट के नुकसान पर छठा ओवर, निर्णायक ओवर का खेल बीच मैदान पर जारी है. ऑन साइड पर खूबसूरती के साथ गेंद को डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर खेल दिया. कमाल का स्ट्रोक है अर्जुन के बल्ले से, ये कमाल का गजब का पुल शॉट. देखिए ज़्यादा वक्त अब आप अर्जुन को बांध के नहीं रह सकते. इज अ वेरी अटैकिंग प्लेयर और जैसे ही उन्होंने देखा कि मेरे बैट के रेंज में गेंद आ रही है और उनका हाइट बहुत अच्छा है, गेंद को ऑन साइड में बहुत बेहतरीन शॉट यहाँ पे खेलते हुए, जिसकी वजह से दोनों ही बैट्समैन का कॉन्फिडेंस इस लास्ट ओवर में बढ़ेगा. आखिरी 2 गेंदों का खेल शेष है. इस पारी में स्कोर 67 फॉर 5. प्रतीक का गेंदबाजी करे, पहले 3 गेंदों में 2 रन. बहुत बढ़िया गेंदबाजी, स्टार्ट अच्छा किया था, लेकिन ये शॉर्ट पिच गेंद टप्पा खाती है, अंदर की तरफ आई, बैकफुट पर बल्लेबाज तैयार थे, बॉडी को रोल किया और बैट स्विंग कमाल का था. गेंद के ऊपर निगाहें थे, शानदार स्ट्रोक बल्लेबाज अर्जुन का. 13 पर खेल रहे, 3 गेंदों का सामना किया. स्कोर 67 फॉर 5. प्रतीक, ओ क्या बात है, क्लीन बोल्ड. ये गेंद है प्योर गोल्ड. प्रतीक ने अर्जुन को किया क्लीन बोल्ड. 67 फॉर 7. सुपर बॉलिंग बाय प्रतीक घर. यकीन है. Sport Federation India. Powered by The Hung Ahead. Co-powered by Navneet Group, Maruti Suzuki, Honda. Beverage partner Cloud9. Energy drink partner Cloud9. Apparel partner Savli. Ball partner Sixit. Official scoring partner Trick Pro. YouTube. एंड टूर्नामेंट की बात करें तो लाइव टेलीकास्ट टेनिस क्रिकेट.in पर आप देख रहे हैं. ये बॉल देखे, सटीक यॉर्कर, स्टंप के करीब से गेंदबाजी और चारों खाने चित, कोई मौका नहीं था. पहले वो शॉर्ट पिच गेंद था, उसके ऊपर प्रहार. ये फुल लेन गेंद थी और सटीक यॉर्कर के साथ बल्लेबाज को चारों खाने चित किया था गेंदबाज प्रतीक ने और बल्लेबाज अर्जुन बैक टू द पेबल. नहीं यकीनन अभय हो, प्रतीक, अभय, साहिल और प्रतीक, ये तीनों ही गेंदबाजी ने बहुत अच्छी गेंदबाजी. रन जरूर गए लेकिन विकेट भी उन्होंने लिया है, ये हमें मानना पड़ेगा यहाँ पे. सेकंड सेमीफाइनल कुनकाई शितलाई विठाबा बनाम पूर्वेश्वर नाइक टाइगर. दोनों टीमों के कप्तान टॉस के लिए बिल्कुल तैयार रहेंगे. टॉस तो हुआ है लेकिन फिलहाल अगले मुकाबले के लिए आपको तैयार रहना है. शानदार, बहुत ही बढ़िया गेंदबाजी. यस. एक बहुत बड़ा स्ट्रोक आया था, उसके बाद में कमबैक किया प्रतीक ने. रुक के आई थी गेंद, रुक के गेंद आई थी और अपील किया था बॉलर ने, वहाँ पे आप देखा होगा रुक के गेंद आई थी. इसके लिए बैट्समैन जब भी रुक के गेंद आती है, एंगल होती है, तो खेलना थोड़ा मुश्किल होता है अक्रॉस द लाइन. डिसीजन पेंडिंग है. स्टंप के करीब से गेंदबाजी कर रहे हैं भारतीय टीम के. शमी को आपने देखा था स्टंप के करीब से गेंदबाजी करते. मुनाफ पटेल को आपने देखा था. फिलहाल ये स्टंप के करीब से गेंदबाजी करना वो भी आर्ट है, कला है. यकीनन कितने, क्योंकि एक रिसर्च का पार्ट है, कितने गेंदबाज जैसे पॉपिंग क्रीज, रिटर्न क्रीज, बॉलिंग क्रीज के इस्तेमाल करते हैं. और जैसे कि हमने यहाँ पे देखा गेंदबाज ने बहुत अच्छी गेंदबाजी यहाँ पे की है. और आप जब इस्तेमाल करते हो तो आपको लाइन चेंज होता है जब आप इस्तेमाल करते हो.
और सबसे बड़ी बात है कि गुडलिंग से अटैक करना, देखिए आप टीम मीटिंग ले रहे हैं मैकमिलन गोविंद, वो जानते हैं कि तीनों बॉलर ने अच्छा कंट्रोल किया, रन जरूर गए लेकिन विकेट भी उन्होंने लिया है, ये हमें एक्सेप्ट करना पड़ेगा। डिसीजन पेंडिंग है। पीएसएल 2026 पहला संस्करण मीरा भाईंदर ठाणे के लिए एक बहुत बड़ा मंच, बहुत ही शानदार आयोजन। युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश श्री सरनायक जिनके नेतृत्व में यह टूर्नामेंट आप देख रहे हैं। तो दोनों सेमीफाइनल के मुकाबले के टॉस हुए हैं। अब ये पहला सेमीफाइनल का मैच आप देख रहे हैं, आई धारावी माउली एनपी स्पोर्ट परिपैकस। और अब आखिरी बल्लेबाज आउट, आखिरी गेंद पर सफलता मिली है। प्रतीक ने बहुत अच्छा कमबैक किया। अब स्कोर की बात करें तो 6 ओवर का खेल, पहले बल्लेबाजी की आई धारावी माउली टीम ने, और इस मुकाबले में पहले पारी की जो खासियत रहे उसके बारे में हम चर्चा करेंगे, क्योंकि अब स्कोर है 67 for 7 और ये बल्लेबाजी। यस, आखिरी गेंद में वो लेग बिफोर दिया अंपायर ने, तीसरे अंपायर ने, और इसीलिए हमने देखा स्कोर 67 और 68 का टारगेट यहाँ पे दिया गया है। जहाँ तक सवाल है आई धारावी माउली, इन्होंने एनपी स्पोर्ट्स परिपैकर्स इन टीम को 6 ओवर में दिया है। आस्किंग रन रेट अराउंड 11.2 है, 11 या 12 रन प्रति ओवर के पीछे बनाने बढ़े हुए हैं। लेकिन यहाँ पे तारीफ करना चाहूँगा सभी बॉलर्स का। सोनम अपडेट कर रही है एनालिसिस, थोड़ी देर में आपको एनालिसिस भी बताएंगे। खास करके 3 गेंदबाज जो है वो इम्पोर्टेंट है जिन्होंने अच्छी गेंदबाजी की। 1 मिनट की तो देखिए, रैनल तो दो ओवर डाला, 22 रन दिए, उनको कोई विकेट नहीं मिला। अभय ही वॉज अ की प्लेयर, की बॉलर, उन्होंने 3 विकेट लिए 20 रन देते हुए। इसके बाद साहिल पाटिल आते ही उन्होंने विकेट लिया, 1 ओवर दिया, 8 रन दिए, 2 विकेट लिए। और प्रतीक जो कि स्टंप टू स्टंप गेंदबाजी करते हैं, उन्होंने 1 ओवर 8 रन 2 विकेट। जहाँ तक बैटिंग लाइनअप का सवाल है, अमेश के मापे तो उनके कैप्टन ने, जश ने बहुत अच्छी बैटिंग की, मैदान के ऊपर बेहतरीन बैटिंग की, 13 गेंदों में 25 रन बनाते हुए। जयेश ने भी अच्छी बैटिंग की, 6 रन उन्होंने बनाए। उसके बाद 18 रन हमें देखने को मिल रहा है। जयदेव जो मिडिल ऑर्डर के बैट्समैन है, उन्होंने बेहतरीन बैटिंग की, और स्कोर हम देख सकते हैं 67 फॉर द लॉस ऑफ 7। 68 का टारगेट यहाँ पे दिया गया है। और टीम अंदर आती हुई अब देख सकते हैं आई धारावी माउली। तो देखना है इस 67 रन्स को कैसे वो रोकते हैं मैदान के ऊपर। 68 रन्स का विन दिया है, टारगेट दिया है, कैसे वो रोकते हैं आपके बॉलिंग के माध्यम से, अपने फील्डिंग के माध्यम से। और दूसरी तरफ जैसे हम कल देखा, मैकमिलन गोविंद बहुत ही कड़क बैट्समैन है, और बहुत अच्छी तरह से स्टार्टिंग में उन्होंने 2 ओवर में कल 48 रन पावर प्ले में ठोक दिया था। तो वो मैकमिलन गोविंद कैसे परफॉर्म करेंगे इस पर ध्यान रहेगा। दर्शक बहुत बड़े पैमाने पे यहाँ पे आते हुए, सभी दर्शक का हम आगे हार्दिक स्वागत करते हैं पीएसएल में। आइए चलते हैं ये धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स। टीम ओनर्स ही भूमिका खूप महत्वाची आहे, आणि म्हणूनच आता त्यांचे अभिप्राय सुद्धा आपण जाणून घेऊया। तर आपण आहोत आई धारावी माऊलीच्या प्लेयर डगआउट मध्ये आहेत, आणि त्यांचे को ओनर आहेत प्रणय। आणि प्रणय, कसं वाटतंय या स्पर्धेला पाहून? मीरा भाईंदरच्या इतिहासात आतापर्यंत सर्वात भव्य स्पर्धा तुम्हाला प्रताप सरनाईक प्रीमियर लीग पाहायला मिळते? नक्कीच म्हणजे प्रताप सरनाईक फाउंडेशन यांचे खूप खूप आभार आहेत, कारण मीरा भाईंदरमध्ये पहिल्यांदाच म्हणजे भरपूर वर्षानंतर एवढी मोठी स्पर्धा होते, आणि स्थानिक प्लेयर लोकांना खूप मोठा स्टँड उभा करून दिलाय, त्याच्यामुळे त्यांचे आभार। नेहमीच आई धारावी माऊलीच्या आशीर्वादाने आपण खेळतो। राई, मुर्दा, मोरवा वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये खेळत असतात, पण आता तेव्हा 3 गावं एकत्र येऊन खेळत आहेत, त्याबद्दल तुमचं मत काय आहे? नक्कीच धारावी मातेचा आशीर्वाद आमच्या पाठी नेहमी असतो, तिच्यामुळे सर्व काही व्यवस्थित चालू आहे, आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की आमचा संघ जिंकून पुढे जाईल असं। चला, प्रणय यांचा आत्मविश्वास आहे की त्यांचा संघ जिंकून पुढे जाईल। आता आपण वळूया प्लेयर डगआउट मध्ये, ज्या ठिकाणी सज्ज असतील एनपी स्पोर्ट्स परिपॅकरचे ओनर, को ओनर मिस्टर नितीन वारे, प्रवीण वारे सुद्धा आमच्या सोबत आहेत। नितीनजी स्वतः एक आयोजक आहात, आणि जेव्हा आयोजक असताना आपल्याच मीरा भाईंदरमध्ये इतकी भव्य स्पर्धा होते, कसं व्यक्त कराल स्वतःला? सर्वात प्रथम तर प्रताप सरनाईक फाउंडेशनचा मी आभार मानेल की त्यांनी मला म्हणजे जसा फॉर्म रिलीज झाला तसा मी फोन केला, हार्डली 5 मिनिट्समध्ये मला एंट्री दिली, तर त्यासाठी मी धन्यवाद मानेल प्रताप सरनाईक फाउंडेशनचा। आणि दुसरी गोष्ट ते आयोजन, एवढं भव्य दिव्य आयोजन मला वाटत नाही की ह्याच्या आधी झालेलं मीरा भाईंदरमध्ये, तर हॅट्स ऑफ आहे अल्टिमेट इव्हेंट आणि प्रताप सरनाईक फाउंडेशनला। स्पर्धा शुल्क कमी, बक्षीस जास्त, भव्यता जास्त, आयोजक यानंतर तुम्ही सुद्धा ते काय करताय,
पण एक लोकल टॅलेंटला ग्लोबल प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचं काम प्रताप सरनाईक फाउंडेशन करते. हो नक्कीच. त्यांनी अजून एक रूल ठेवला आहे, अंडर 23 कंपल्सरी खेळ. तर एमर्जिंग प्लेअर पण प्राईज आहे ह्याच्यामध्ये. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे टायमावर मॅच चालू होणे. म्हणजे 8 वाजून, काल मी वाटतं ऐकलं, 8 वाजून 20 मिनिटांनी पहिला चेंडू पडला. तर मला वाटत नाही ह्याच्या आधी कधी मीरा भाईंदरमध्ये हा बॉल पडला असेल. काय मेसेज असेल टीमला? एकच मेसेज आहे, आपल्याला फायनल मारायची आहे. चला सर्वांना पाहायला मारायचे. आपण @10second.in बाबूळच्या कमेंट्री बॉक्सवर सज्ज असतील. RJ ओम, थँक्यू. धन्यवाद मनीष पाटील सर. आणि पहिल्या डावात तुम्ही ऐकत होते लेजेंडरी कॉमेंटेटर सन्माननीय बाळासुब्रह्मण्य अय्यर सरांना आणि समवेत प्रशांतजी आदवडे सरांना. ही सलामीची जोडी लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सज्ज आहे. 68 धावांचं लक्ष्य आई धारावी माऊली या टीमचं. आपण पाहत आहात प्रताप सरनाईक स्पोर्ट फाउंडेशन प्रस्तुत प्रताप सरनाईक प्रीमियर लीग पर्व 1 एफिलिएट टू टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन इंडिया ITC-SF, powered by Vihang Ahead, co-powered by Maruti Suzuki, Navneet Motors and Honda, Beverage and energy drink partner Cloud9, Apriel partner Sauli Creation, ball partner 6-8 Ball, official scoring partner Crickbro, digital partner Deep Dive, live broadcast graphics partner Monarch, YouTube live on tenniscricket.in, event management by Ultimate Event Makers. तर स्वागत आपणा सर्वांचं. मी आर्जव आणि माझ्या समवेत या दुसऱ्या डावासाठी मीरा भाईंदरचे एक दमदार समालोचक सन्माननीय मनीषजी पाटील सर. दुसऱ्या डावात लक्ष्य आहे 68 धावांचं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये NP स्पोर्ट परी पॅकर्स, प्रतीक जिवारे, नितीन जिवारे यांचा हा संघ. तर दुसऱ्या बाजूला सुजयजी पाटील यांचा आई धारावी माऊली हा संघ इन ऍक्शन दिसतो आहे. सलामीची जोडी अभिषेक आणि मॅकमिलन गोविंद मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. या सामन्याचे ऑफिशियल पंच गोलंदाजी ट्रॅकवर अर्जुन, अमरजी साठे पंचांच्या भूमिकेमध्ये, स्क्वेअर लेग मध्ये उमेश सर. तर सर्वच काही रेडी आहे, ऑल सेट आहे, ऑल रेडी आहे. सकाळचा तुम्ही खूप चांगला नजारा अनुभवता आहात सुभाषचंद्र बोस या क्रीडांगणावर आणि हा सामना खास होईल यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. सेमीफायनल क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या डावाला सुरुवात. स्ट्रायकिंग एंडला मॅकमिलन गोविंद. काल अफलातून बॅटिंग मॅकमिलन गोविंदने केली होती. अर्जुन आता गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना पार एंडने पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी अर्जुनच्या खांद्यावर. गोलंदाज तयार. पहिला बॉल बॅटची कड. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये रिफ्लेक्शन आणि मैदानाच्या आतमध्ये खूप मोठी विकेट. डिफ्लेक्शन जाणवलं, बॅटची कडा विकेट कीपर कडनं झेल सुटला आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये लेग स्लिपच्या खेळाडूंनी चूक केली नाही आणि ही मोठी विकेट आहे या मॅच मधली. सर्वात मोठी विकेट मॅकमिलन गोविंदला परतावं लागतंय. अर्जुनने पहिल्याच बॉलवर आपला पूर्ण अनुभव पणाला लावून मॅकमिलनला मोठा स्ट्रोक खेळण्यासाठी प्रवृत्त केला. बॅटची लिडिंग एज आणि त्यानंतर विकेट किपरच्या हाताचा संपर्क होऊन बॅकअप चांगला होता आणि क्षेत्ररक्षकाला माहिती आहे की चूक करून नाही चालणार आणि म्हणूनच पहिल्याच बॉलवर गोल्डन डकवर खातं न खोलता मॅकमिलनचा खेळ संपला. प्रेक्षकांचा जल्लोष बघा, खूप मोठ्या संख्येने पाठीराखे आले जणू काही. मैदानाच्या आतमध्ये आई धारावी माऊली या टीमचे पहिला धक्का या लढतीमध्ये लागत असताना मॅकमिलन गोविंद सेनापतीच पहिल्या बॉलवर गारद झालाय. अर्जुनची खूप चांगली सुरुवात या लढतीमध्ये. वेगात आला हा बॉल, बॅटची कडा लागली आणि मॅकमिलन गोविंद खूप कमी वेळा पाहायला मिळते की हा खेळाडू शून्यावर बाद होतो. करनचा प्रेझेन्स ऑफ माइंड झेल त्याने पकडला आणि पहिला धक्का. ऍक्शन रिप्ले बघा, बॅटच्या वरची कडा, लिडिंग एज, त्यानंतर विकेट कीपर कडनं चूक आणि करण बॉलच्या मागे होता. लेग स्लिप मध्ये चूक केली नाही. निराश मुद्रा आहे मॅकमिलन गोविंदची, कारण या महत्वाच्या सामन्यात सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये कॅप्टन बाद होणं ही न परवडणारी गोष्ट आहे NP स्पोर्ट परी पॅकर संघाला. साहिल पाटील हे नवीन फलंदाज तुम्हाला स्ट्रायकर सेंडला पाहायला मिळतील. अभिषेक पाटील नॉन स्ट्रायकर सेंडला आहे. पहिल्याच बॉलवर अर्जुन आडेने आपल्या षटकाची सुरुवात विकेट घेऊन घेतलेली आहे. पॉवर प्ले चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पॉवर झोकण्याचा प्रयत्न मॅकमिलनचा होता पण मात्र त्यांना आज तितकं योगदान नाही देता आलं. बॅटची आतली कडा, चांगला बॉल यावेळी ऑफ साइड द ऑफ टर्म. जोपर्यंत फिल्डिंग होईल तोपर्यंत सिंगल आणि या एका धावेच्या मदतीने
खातं उघडते आहे. जे प्रेक्षक आत्ताच सकाळच्या सत्रात आम्हाला जुळत आहेत त्यांना सांगू इच्छितो की सेमीफायनल क्रमांक 1 मीरा भाईंदर आणि ठाणे या ग्रुपचा ज्या लढतीमध्ये एन पी स्पोर्ट परी पॅकर्स विरोधात आई धारावी माऊली ह्या दोन टीम भिडत आहेत आणि लक्ष आहे 68 ग्राफिक्स फाउल्ड बाय मोनार्च. ऑफ्टिकच्या बाहेर टाकलेला हा बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट कीपरकडे डॉट बॉल. काय सुरुवात अर्जुन आडे यांची गोलंदाजी जी पाहायला मिळालेली आहे. प्रत्येक बॉल अप टू डॉट पिच करतायत. पेस कंट्रोल चांगला आहे. कटर्स ही त्यांची खासियत आहे आणि त्या प्रत्येक गुणवत्तेचा वापर योग्य त्या वेळी करताना फलंदाजाला रोखण्याचं अचूक तंत्र योग्य त्या वेळेवर अर्जुनच्या वतीने पाहायला मिळते. स्ट्रायकर्सला अभिषेक खेळतायत. साहिल पाटील नॉनस्ट्रायकर साईडला. पहिल्या 3 बॉल नंतर धावा 1 फलंदाज बाद. रिव्हर्सचा प्रयत्न होता. पुन्हा एक वेळ बॅटरला सोडत जातोय अभिषेक पाटील. काल चांगली बॅटिंग केली होती अभिषेक पाटीलने, परंतु आता सध्या मैदानाच्या आतमध्ये अभिषेक पाटील थोडासा संघर्ष करतोय कारण पहिली विकेट आणि गोलंदाजी खूप चांगली लाईन आणि लेंथवर होते. परफेक्शन म्हणजे जो पर्याय जयेश पाटील यांनी नेहमीच वापरलेला आहे. अर्जुन आडेला नेहमीच पहिलं षटक मिळते आणि तो पहिल्या षटकासाठी योग्य पर्याय का आहे त्याचं प्रमाण त्यांनी आतापर्यंत दिलेलं आहे आणि पूर्णपणे स्ट्रगल चालू आहे NP स्पोर्ट्स परिपॅकर्सच्या टीमचं. कमी गतीने टाकलेला बॉल पुन्हा एक वेळ बीट केलं. यावेळी 125 इतक्या गतीने हा बॉल टाकला होता. म्हणजे या षटकातील हा दुसरा वेगवान बॉल आहे. पहिला बॉल जो विकेट बॉल होता तो 126च्या गतीने आला होता. पेस तर चांगला आहेच पण त्यातल्या त्यात बॉलला टर्न सुद्धा मिळतोय. 30 सेकंडच्या आतमध्ये आपण पाहिलं तर फाईन लेग, थर्ड मॅन, कव्हर पॉईंट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड ऑफ आणि सर्कलच्या बाहेर वाईड ऑफ लॉंग ऑफ आहे आणि डीप मिड विकेट असं फील्ड प्लेसमेंट पहिल्या षटकासाठी अर्जुनच्या वतीने 2 राईट हँडेड बॅटरसाठी सेट केलेलं आहे आणि त्याचनुसार गोलंदाजी होते. रिव्हर्सचा प्रयत्न, डिफ्लेक्शन, पुन्हा एक कदाचित एक विकेट की मग बॉल कुठे लागला हे बघायचंय तिसऱ्या पंचांना, ऑनफिल्ड पंचांना. मैदानाच्या आतमध्ये बिलकुल नकार येतोय पंचांचा. खूप चांगला बॉल होता, डिफ्लेक्शन, परंतु ते कशाचं होतं हे महत्वाचं आहे. अजूनही निर्णय आला नाही. त्याचे पंच तटस्थ भूमिकेत आहेत आणि तो सेफ आहे असं आपण गृहीत धरू शकतोय. पहिल्या षटकाचा शेवट सुद्धा डॉटने झालेला आहे आणि पहिल्या षटकाच्या पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर सिंगल, बॅक टू बॅक डॉट बॉलची मालिका तुम्हाला पाहायला मिळाली. टार्गेट 68 धावांचं होतं. सुरुवात चांगली होणं अपेक्षित होतं पण ती सुरुवात अर्जुन आडेची चांगली झाली. आई धारावी माऊली या संघासाठी धावसंख्याकडे लक्ष वेधलं तर धावसंख्या आहे 1, फलंदाज बाद 1. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पुढचे 30 बॉल आणि 67 धावांची गरज. धडकी भरवणारं षटक राहिलं पहिलं NP स्पोर्ट परी पॅकर्स या टीमसाठी, कारण पहिल्या षटकात फक्त 1 धाव 1 विकेट आणि प्रत्येक बॉल असा होता की असं वाटत होतं की या बॉलवर विकेट येईल कदाचित आणि रिक्स घेण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने. 1 षटक 1 धाव 1 गडी बाद. 30 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 67 धावांचं लक्ष, म्हणजे जितक्या धावा 6 ओव्हर्समध्ये काढल्यात तितक्या धावा 5 ओव्हर्समध्ये आता काढायच्या आहेत. ह्या बघा सकाळच्या सत्रांमध्ये युवती क्रिकेटचा थरार अनुभवण्यासाठी आलेले आहेत, क्रीडा रसिक आलेले आहेत. आपणा सर्वांचं स्वागत आहे. 1 षटक 1 गडी बाद, 68 धावांचं लक्ष या लढतीमध्ये. 30 बॉलमध्ये 67 करायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 2 जयेश येत आहेत. खूप चांगली गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेत केली आहे. फुलर लेनचा बॉल हेलिकॉप्टर स्टाईल मध्ये फटका फसलाय. वाईड इच लॉंग ऑफला जाळं विणलं आणि त्या जाळ्यात अडकलाय फलंदाज साहिल. बॅक टू दी पविलियन. यशने केली नाही चुकी आणि आता साहिलला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद होण्याची मालिका संपत नाहीये. डॉट बॉल थांबण्याची मालिका संपत नाहीये. प्रत्येक बॉलवर आई धारावी माऊली संघाकडून तगडं प्रदर्शन पाहायला मिळते. गोलंदाज बदललाय पण जशी सुरुवात पहिल्या षटकाची झाली होती तशीच सुरुवात दुसऱ्या षटकाची सुद्धा जयेश शेजवळ करून देतोय. साहिल पाटील यांना परतावं लागते. जेलचीच्या स्वरूपात ते बाद झालेले आहेत. पूर्णपणे निगेटिव्ह बॉडी लँग्वेज. साहिल पाटील स्ट्रोक खेळण्यासाठी प्रयत्न केले होते कारण मागच्या षटकात जितक्या काही धावा आल्या नाहीयेत. आता कुठेतरी तो धावांचा वेग वाढवण्यासाठी तो प्रयत्न. फुल लेंथ बॉल, मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक, जास्त इलिव्हेशन नव्हतं आणि सोपा झेल लॉंग ऑफला देऊन साहिल पाटीलचा खेळ संपलेला आहे आणि NP स्पोर्ट्स परिपॅकर संघ बिकट अवस्थेत पाहायला मिळतोय. पोझिशन चांगली नव्हती फटका खेळत असताना.
कारण हा जर फटका स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आला असता तर 4 रन मिळू शकले असते. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, एरिया चुकीचा निवडला आणि याच तर फटक्यासाठी एक क्षेत्ररक्षक लगावला होता. हे सेलिब्रेशन बघा, स्मार्ट गोलंदाजी, आर्ट आहे या खेळाडूची. नाव आहे जयेश शेजवळ. अक्षय सोनी येत आहेत न्यू बॅटर. अभिषेकच्या साथीला उजव्या हाताचे फलंदाज प्रताप सरनाईक. प्रीमियर लीग आपण पाहतात. अपील या बॉलवर, पंचांचं बोर्ड आकाशाच्या दिशेला. LBW स्वरूपात बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर दुसरी विकेट. साऊंड झाला टॅग आणि आता गोलंदाज जयेश करतोय अटॅक. खेळ खटॅक. जल्लोष प्रेक्षकांचा प्रेक्षक स्टँड मध्ये पाहायला मिळतोय. आपला संघ जिंकतोय, आपला संघ चांगला करतोय, अशीच भावना प्रत्येक प्रेक्षकाच्या नाचण्याच्या शैलीवर पाहायला मिळते. क्रिकेटचा उत्सव आहे प्रताप सरनाईक प्रीमियर लीग मध्ये आणि तो उत्सव सर्वजण जगतायत, सर्वजण त्याचा अनुभव घेत आहेत. अक्षय सुरूचा खेळ सुद्धा शून्यावर संपलेला आहे. आतापर्यंत आपण जर स्कोर कडे लक्ष वेधलं तर मॅकमिलन शून्यावर बाद झालाय. त्यानंतर साहिल पाटील सुद्धा शून्यावर बाद झालाय, 1 वर बाद झाला आणि अक्षय सोनी हे 0 वर बाद झालेले आहेत. त्याचमुळे अजूनही धावसंख्येचा वेग जो मिळाला पाहिजे तो मिळत नाही. अभिषेक पाटील यांचा काय स्ट्रगल संपत नाहीये. 4 बॉल त्यांनी घेतले, त्याचं खातं खुललं नाहीये. स्कोर कार्ड तितका चांगला नाहीये NP स्पोर्ट्स परिपॅकरचा. 3 फलंदाज बाद 1 धाव. ऍक्शन रिप्ले मध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर क्रॉस खेळण्याचा प्रयत्न होता, फुलर लेनचा बॉल. आणि नवीन आलेल्या बॅटरसाठी जेव्हा दबाव मॅच मध्ये आहे, मी म्हणेल खूप चांगला प्लॅन आहे जयेश शेजवळचा. फुलर लेनचा बॉल टाकला आणि चूक केली बॅटरने. न्यू बॅटर प्रतीक म्हात्रे उजव्या हाताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 1 धाव 3 गडी बाद. खेळ क्रिकेटचा आहे, स्कोर फुटबॉलचा आहे. 68 धावांचं लक्ष या लढतीमध्ये आहे. NP स्पोर्ट परिपॅकर्स ऑन अ हॅट्रिक बॉल जयेश शेजवळसाठी. पायावरचा बॉल होता, हवेत खेळलाय, मिड ऑन क्लिअर केलाय आणि बॉल लॉंग ऑनला चाललाय सीमा पार. पंचांचा इशारा बघण्यासारखा असेल, काय येतोय. खूपच चांगला फटका आणि बिलकुल इंटेन्शन क्लिअर होतं आल्या आल्या प्रतीक यांचं की फटका हवेत खेळायचा आहे. खाली ठेवण्याचा प्रयत्न नव्हता चौकार या बॉलवर. जास्त एफर्ट्स नाही लावले, फक्त 30 यार्ड सर्कल क्लिअर करायचं होतं, तोच उद्देश. आणि हॅट्रिकचा बॉल आहे तो व्यवस्थित सन्मानानं खेळायचा आहे, तीच इच्छा प्रतीक म्हात्रे यांची होती. त्याच वेळी फक्त फुल लेन बॉलला ड्राईव्ह केलं, बॉल लॉंगॉनला खेळला. 30 यार्ड सर्कलचं बंधन असल्यामुळे मिड ऑन सर्कलच्या आतमध्ये होता. धावा मिळतात या 4. ऑफस्टिकच्या बाहेर सोडून दिला हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा, त्यामुळे अवांतर धाव फलकावर जोडल्या जाईल. धावसंख्या 6 होते आहे. आणि जेव्हा तुम्ही 2 पर्याय असतात, एक तर तुम्ही डिफेन्सिव्ह खेळता, मग अटॅकिंग क्रिकेट खेळता दबाव कमी करण्यासाठी. कदाचित प्रतीकने पहिल्या बॉलवर अटॅक केला. बघा तोच अटॅकचा प्रयत्न. बॉल हवेत आहे, बॉल दूर आहे, वाईडिच लॉंग ऑनला, बॉल सीमा पार. बॅट फिरली, वीज चमकली आणि चेंडू गेला सीमा पार. षटकार. तोडीस तोड प्रतिउत्तर आता प्रतीक म्हात्रे यांच्या वतीने सुद्धा मिळते. गोलंदाज जयेश शेजवळ यांच्या विरोधात गुडलेन बॉल होता, खूप चांगला पिक केला, एलिव्हेशन मिळालं, डिस्टन्स गाठलं, बॉल काऊ कॉर्नर सीमरच्या पलीकडे गेला. आता प्रतीक म्हात्रे यांनी सुद्धा जबाबदारीचा स्वीकार करत असताना आपली जागा आणि आपला संघ किती महत्वाचा आहे त्याचीच जाणीव करून देताना मागच्या बॉलवर चौकार आणि या बॉलवर अफलातून षटकार. म्हणजेच काय तर मागच्या 3 बॉलमध्ये 11 धावा. 300 षटकार पूर्ण झाले त्या स्पर्धेचे. फुलटॉस बॉल होता, सरळ बॅटने हवेत खेळलाय. डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, त्यानंतर पायाला स्पर्श करून बॉल हवेत गेला. चांगलं डिफ्लेक्शन गोलंदाज जयेशचं. सिंगल या बॉलवर धावसंख्या 13. सुरुवात या षटकाची 2 विकेटने झाली, त्यानंतर मध्यंतरामध्ये 11 धावा आल्या आणि या मागच्या बॉलवर सिंगल. चांगलाच प्रयत्न फॉलोथ्रू मध्ये जयेश शेजवळचा बॉल अडवण्याचा होता. त्याच्या शरीराच्या संपर्काने बॉलचा वेग कमी झाला आणि त्याचमुळे फक्त मिळते 1 धाव. स्ट्राईक जाते अभिषेक पाटील यांच्याकडे. या षटकात ते पहिल्यांदाच स्ट्रायकर साईडला पोहोचलेले आहेत. 13 धावा 3 फलंदाज बाद. NP स्पोर्ट्स परिपॅकर्स. खातं उघडायचं आहे अभिषेकला अजूनही. फुलटॉस होता हा बॉल. अपील या बॉलवर लाऊट करत असताना विकेट कीपर आणि गोलंदाज आणि DRS ची मागणी सुद्धा केली आहे. DRS ची मागणी, बॉलिंग करणाऱ्या टीमचा DRS. अटॅक केला. कित्येकदा आपण असं म्हणत असतो की अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. तो पवित्रा स्वीकारला होता प्रतीकने, परंतु या बॉलवर आता पुन्हा खेळ थांबलाय. पण फुलटॉस बॉल मिस केला हे देखील विसरून नाही चालला. खूप जास्त सावधान राहण्याचा त्याचा प्रयत्न होता.
आणि त्याचमुळे आता आपण सर्वजण लक्ष देऊन आहोत की बॉल नेमका कुठे इम्पॅक्ट करतोय आणि त्यानंतर बॉल कुठे ट्रॅव्हल होते, त्या सर्व गोष्टी चाचपडी tenniscricket.inच्या घटना पुनर्निरीक्षण कक्षात केली जाईल. फुल लेंथ बॉल होता, फुल लेंथ बॉलवर अप्रोच फलंदाज अभिषेक पाटीलचा चुकलाय. प्रत्येक गोष्ट चेक केल्या जाईल. बॉल कुठे आहे, त्यानंतर बॉल कुठे चाललाय, ह्या सर्व गोष्टी चेक केल्या जातील टी व्ही अंपायरकडून. हा अँगल थोडासा बेटर वाटतोय. आणि जर कधी या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने हा निर्णय आला नाही तर त्यांचा DRS या सेमीफायनल सारख्या महत्वाच्या मॅचमध्ये दुसऱ्याच ओव्हरमध्ये चालला जाईल. ओ विकेट! आणि खूप चांगला DRS यूज केलाय जयेश शेजवळ आणि विकेट किपरने. या मॅच मधली मोठी विकेट आहे. अभिषेकला खातं उघडता आलं नाही आणि तिसऱ्या पंचांनी दुजोरा दिला. या ठिकाणी गोलंदाजी करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू सक्सेस झाला आणि हे बघा जल्लोष, हा बघा आनंद, आनंद गगनात मावेनासा. 4 फलंदाज बाद होत आहेत. कशाला जायचं वानखेडे स्टेडियमला, यायचंय सुभाषचंद्र बोस क्रीडांगणामध्ये PSPL पाहण्यासाठी आणि तोच आनंद प्रेक्षकांना लुटता येतोय. आपल्या आवडीच्या संघाला समर्थन देण्यासाठी आलेले आहेत, आपल्या आवडीच्या खेळाडूला समर्थन देण्यासाठी आलेत आणि तो खेळ चांगला होत असताना प्रेक्षकांचा जल्लोष गगनात मावेनाचा आहे. दरम्यान 2 षटकाचा खेळ संपलाय. 13 धावा, 4 फलंदाज बाद. 2 षटकाचा खेळ संपला. 24 चेंडू 55 धावांची गरज. विकेट मैदानाच्या आतमध्ये जसा बॉल पायावर लागला DRS ची मागणी केली विकेट किपर आणि जयेशने. खूप चांगली गोलंदाजी. जयेश एकाच षटकात 12 धावा देत 3 विकेट. मॅचचं गणित चेंज करत असताना, मॅचचं पारड आपल्या बाजूला झुकवत असताना आणि सध्या तरी पकड या मॅच मध्ये आहे आई धारावी माऊली या टीमची. उदय पाटील, one of the finest and experienced player of मीरा भाईंदर क्रिकेट, जे नवघर संघासाठी खेळतात, जे पोहतात. आता नॉन स्ट्रायकर साईडला पोहोचलेत. स्ट्रायकर साईडला ज्यांनी या डावाला खरं तर सुरुवात दिली ते फलंदाज प्रतीक म्हात्रे, ज्यांच्या वतीनं कॉन्ट्रीब्युशन मिळालं 11 धावांचं मागच्या 3 बॉलमध्ये. 24 चेंडूमध्ये 55 धावांची गरज आहे. एक षटक शोधायचं आहे एनपी स्पोर्ट्स परिपॅकर्सला, कारण ऑलरेडी सुरुवात आई धारावी माऊली संघाच्या दोन्ही गोलंदाजांनी वरच्या दर्जाची केलेली आहे. आघाडीच्या फलंदाजांना बाद करून अर्जुन आडे आणि जयेश शेजवळ यांची उत्तम गोलंदाजी आतापर्यंत पॉवर प्ले मध्ये. इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. सरळ बॅटने खूप चांगला ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये फिल्डर उपस्थित आहेत. 1 रन. आता सध्या पार्टनरशिपची गरज आहे आणि धावाही काढायची आहेत. आणि अर्जुन, जयेश शेजवळ ज्या प्रकारे घातक गोलंदाजी करतात, बघण्यासारखा फलंदाज कुठला अप्रोच वापरतील. अभय जो सबस्टिट्यूट झालाय आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून उदय पाटील मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. काय ग्राफिक्स मोनार्कचे पाहायला मिळतात, जे आवश्यक आहे सर्व अपडेट्स तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळतात. म्हणजे कॉमेंट्री जरी म्यूट केली तरी सुद्धा जे काय मैदानात चाललंय ते तुम्हाला परफेक्ट ऑनस्क्रीन पाहायला मिळेल. थँक्स टू tenniscricket.in आणि मोनार्क. 14 धावा, 4 फलंदाज बाद. बघा सकाळच्या सत्रात प्रेक्षक मोठ्या संख्येने आले आहेत. समोर खेळलाय बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने. खूपच चांगली फिल्डिंग. वाईड लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये, कारण भरपूर दूरवरचं अंतर काटत त्या ठिकाणी पोहोचले होते आणि रन वाचवलेत. प्रत्येक ती धाव महत्वाची आहे सेमीफायनलच्या मॅच मध्ये, हे जाणून आहे कदाचित आई धारावी माऊली हा संघ. अर्जुनने सुद्धा या षटकाची सुरुवात 2 सिंगल्सने केलेले आहे. काय स्टॅट्स अर्जुनचे ऑनस्क्रीन पाहायला मिळत आहेत. म्हणजेच त्यांनी आपली जबाबदारी पूर्ण करताना 1 विकेट आणि 3 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. सरळ बॅटने ओव्हर दी बॉलर हेड हा फटका खेळलाय. बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनला, चिरत सीमा पार. सीमारेषा आज पडली लहान, आलाय चौकार. फुल फेस ऑफ द बॅट, फुल लेंथ बॉलवर खूप चांगलं लॉंग ऑनला टार्गेट करत असताना प्रतीक म्हात्रे यांचे टेक्निकल क्रिकेटिंग स्ट्रोक्स पाहायला मिळत आहेत. आणि आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार यांच्या मदतीनं त्याचा वैयक्तिक स्कोर आहे 16 धावा आणि सांघिक स्कोर एनपी स्पोर्ट्स परिपॅकरचा 19 धावा, 4 फलंदाज बाद. ही जोडी खूप महत्वाची आहे या रन चेससाठी. उदय पाटील आणि प्रतीक म्हात्रे. क्षमता भरपूर आहे प्रतीकच्या दिशेने. जर पाहिलं तर काल चांगली बॅटिंग केली होती. फिल्डिंग पोझिशन तुम्ही पाहू शकता. तिच्या सरळ बॅटने ओव्हर दी बॉलर हेड आणि फटका खेळल्यानंतर इतका आत्मविश्वास होता की हा बॉल 2 खेळाडूंच्या गॅप मधून बाउंड्री रेषेच्या बाहेर जाईल. क्रिकेटिंग फटका ज्याची चर्चा मनीष पाटील सर करत होते. फिल्डिंग पोझिशन आपण पाहत आहात. डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन, एक डीप मिड विकेट, एक डीप स्क्वेअर लेग. तिसऱ्या वर्तुळाच्या आतमध्ये पॉइंट, कव्हर, शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट फाईन लेग.
अशा प्रकारची फिल्डिंगची सजावट. म्हणजेच काय तर 3 खेळाडू ऑन साईडला 30 या वर्तुळाच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. प्रतीक मात्रे यांच्यासाठी अर्जुनने खूप चांगली गोलंदाजी केली. रिक्वायर्ड रन रेट बघा 14चा लागतोय अजूनही. ओम, अनुभव खूप महत्वाचा आहे आणि तुम्हाला मॅच्युअर्ड व्हावं लागते. जितकी वर्ष तुम्ही क्रिकेट खेळता ती मॅच्युरिटी तुमच्यात आली पाहिजे. चॉप केलाय हा बॉल, गॅप मध्ये काढण्याचा प्रयत्न, पॉइंटला फिल्डर आहे, रनआउटचा चान्स, खूप चांगला थ्रो, आता ओव्हर थ्रो झालाय परंतु बॅकअप भरपूर लवकर आलं भोईर यांचं. एक धाव या बॉलवर, धावसंख्या 20. मॅच्युरिटीचा मी उल्लेख केला की या सर्व खेळाडूंचं वय 30च्या पलीकडे नसावं, पण जितकं त्यांनी क्रिकेट ग्रामीण खेळलेलं आहे आणि त्याच मॅच्युरिटीने ते आता एकत्र येऊन एक चांगलंच क्रिकेट खेळत आहेत. आतापर्यंत या सामन्यावर दबदबा पाहिला तर आई धारावी माऊली संघाचा आहे, पण अजूनही पाहूया उदय आणि प्रतीक यांचा खेळ जो महत्वाचा असेल, कारण आतापर्यंत त्यांनी या सामन्याचं गांभीर्य ओळखून खेळ दिलेला आहे. कट करण्याचा प्रयत्न, सरळ वेगाने बॉल चालला विकेट कीपरकडे. अनुभवाची चर्चा होते आणि अनुभव कमी काळात भरपूर कमावलाय. हमारा अंदाजा हमारी उम्र से ना लगाना, हमने अब तक बरसातें काफी ज्यादा देखी है. आणि म्हणूनच आता पाहूया तोच ऊन पावसाळ्यांचा जो खेळ तुम्ही म्हणताय, पावसाळे खूप जास्त पाहिलेत उदय पाटील जे तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळाले होते. थोडे थांबलेत, थोडे शांत आहेत. वादळापूर्वीची शांतता आहे का, येणारा काळ ठरवेल. फुलरेंचा बॉल, आणखी एक खूप चांगला ड्राईव्ह, मनगटाचा वापर करत सरळ बॅटने डाऊन दी ट्रॅक खेळाय. सिंगल या बॉलवर अर्जुनचा एक अप्रतिम अविस्मरणीय स्पेल समाप्त होतोय. अर्जुनची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्यांचा गजर करायला हरकत नाहीये. काय बॉलिंग टाकले, 2 षटक, इकॉनॉमिकल 9 धावा, खात्यात फक्त 1 विकेट आहे परंतु ह्या 9 धावा देणं ते महत्वाचं आहे. आई वडील फक्त तुमचं नाव ठेवतात, ते लोकप्रिय करणं तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे आणि ती लोकप्रियता अर्जुन आडेला मिळेल, कारण त्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये जी गोलंदाजी आवश्यक होती आई धारावी माऊलीला, ती गोलंदाजी अर्जुन आडे यांच्या वतीने पाहायला मिळाले. 2 षटकात 9 धावा खर्च करताना 1 विकेट. विकेटचं महत्व तितकं नाहीये, पण डॉट बॉलचा रेशिओ जो होता तो मेंटेन करायचं काम करायचं होतं अर्जुन आडेला, ते काम त्यांनी योग्य केलं. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 47 धावांची गरज. NP स्पोर्ट्स परिपॅकर्स. आणि त्यामध्ये ती 1 विकेट मॅकमिलन गोविंदची आहे, हे विसरून चालणार नाहीये. जो समोरच्या टीमचा कॅप्टन होता. ड्रिंक्स ब्रेकचा वेळ आहे, एनर्जी ड्रिंक, Cloud9. अल्टिमेट इव्हेंट मेकरची सर्व ग्राउंड स्टाफची जी टीम आहे, खरंच त्यांचं कौतुक व्हायला हवं, कारण प्रत्येक जण त्यांचं काम योग्य करतो. म्हणजे बाउंड्री बॉईज सुद्धा जर आपण पाहिलेत की त्यांचं काम रखरखत्या उन्हामध्ये ते योग्य त्या पद्धतीने करतायत. तसेच टॉस बॉक्स किंवा प्रेझेंटेशन बॉक्स सांभाळणारी जी टीम आहे त्यांचं काम ते योग्य करतायत. प्लेयरला मॅनेज करणारी जी एक टीम आहे त्यांचं काम योग्य करतायत. बॅक ऑफिसला म्हणजे बिहाइंड द स्टेज बाकी सर्व ज्या गोष्टी आहेत त्यांना सांभाळण्याचं काम वेगळी टीम करते. तर हॅट्स ऑफ टू यू अल्टिमेट इव्हेंट मेकर सर्वच्या सर्व सदस्यांचं. अगदी बरोबर. आणि मायक्रो प्लेइंग यालाच म्हणतात. मग बघा, ही आहे मारुती सुझुकी ब्रेझा कार, जी स्टेट वाईज ग्रुपमध्ये जो संघ सर्वोत्तम खेळ करेल आणि MVP राहणाऱ्या खेळाडूला, ही प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहणाऱ्या खेळाडूला देण्यात येईल. त्यामुळे आज त्याच्यावर सुद्धा नजर असणार आहे. परंतु मीरा भाईंदर आणि ठाणे या पूलमध्ये जो खेळाडू प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहील त्याला होंडा ॲक्टिवा बाईक सुद्धा देण्यात येईल. त्यामुळे या प्रत्येक गोष्टीवर नजर असणार आहे. नो डाऊट अल्टिमेट इव्हेंट मेकरचं खूप चांगलं कार्य, ITC SFचं तितकंच मोठं योगदान. tenniscricket.in माध्यमातून ही अप्रतिम स्पर्धा टेलिकास्ट केल्या जाते. एक्झॅक्टली, tenniscricket.in त्यांचं तर काम खरंच लक्षवेधी राहिले. म्हणजे सर्वात अगोदर ते येतात ऑन ग्राउंड, सर्वात शेवटी ते जातात सर्व इक्विपमेंट कव्हरअप करून, आणि म्हणूनच त्यांचं काम देखील तितकंच महत्त्व आहे. एकूण एक प्रत्येक टेक्निशियन असेल, प्रत्येक कॅमेरामॅन असेल, त्या सर्वांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. PCR रूममध्ये आपण जर गेला तर प्रत्येक जण व्यस्त राहिलेला आहे, कोणीच आराम करत नसतो. प्रत्येक जण दिलेलं काम योग्य त्या पद्धतीनं पार करतोय. बॉल येत आहे उदय पाटील, क्षेत्ररक्षक हितेश, पण त्यांचा रीच कमी, सांगून हवा नाही करायची, आदळ करून दाखवायचं, मग वादळ उठवायचं. वादळ आलंय, उदय पाटील नावाला येत आहे. उदय आपण चेंडू गेला दूर, हा षटकार राहिलेला आहे, कोणीच आराम करत नसतो. प्रत्येक जण दिलेलं काम योग्य त्या पद्धतीनं पार करतो. येत आहे उदय पाटील, क्षेत्ररक्षक हितेश, पण त्यांचा
हितेश मात्रे फ्रेममध्ये पाहायला मिळाले. त्यांचा रीच आणि त्यांचा एक्सपिरियन्स काउंट केला तर मग त्यांनी ते शक्य करून दाखवलं असतं, पण थोडेसे प्रयत्न कमी पडले. थोडी उंची जास्त होती, चेंडूचे एलिव्हेशन जास्त मिळालं होतं, अंतर जास्त गाठलं होतं. धावसंख्या 27. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल आत वळवायचा प्रयत्न जयेश शेजवळचा होता, पण तितका वळला नाही. बॉल वाईल्ड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल होतोय. एक्स्ट्रा रन मध्ये षटक चांगलं राहिलंय आतापर्यंत एनपी स्पोर्ट्स परिपॅकरसाठी. नक्कीच एकच बॉल झाला आणि 7 धावा आल्या आहेत धावफलकावर. धावसंख्या 28. फिल्डिंग पोझिशन एक खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग तैनात केलाय. 28 लॉस ऑफ 4 जिंकण्यासाठी 17 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट 14.12. फील्ड पोझिशन तुम्हाला पाहायला मिळते. क्रॉस बॅटर खेळले, तितका प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. बॉल डीप मिड विकेटला, क्षेत्ररक्षक तैनात आहेत. व्यवस्थित बॉल कलेक्ट करतील, थ्रो होईल स्ट्रायकर सेंडला, तोपर्यंत पूर्ण होते 1 धाव. एका धावेची होते नोन स्कोर कार्डवर. 29 फलंदाज बाद. स्ट्राईक रोटेट होते, जे खूप महत्वाचं आहे. डॉट बॉल येता कामा नये, त्याची काळजी घ्यायची आहे. प्रत्येक बॉलवर धावा गोळा करायच्या आहेत. त्याचमुळे प्रत्येक आणि उदय यांचा स्टँड काय आहे ते देखील तितकंच महत्वाचं. 16 चेंडू आणि 39 धावांची गरज. 16 बॉल 39 करायचे आहेत. नो डाऊट या ठिकाणी आता हे षटकार लगवावे लागतील आणि निरंतर लगवावे लागतील. फुल टॉस बॉल ऑन साईडला टर्न केलंय, मिस करतोय फुल टॉस प्रतीक मात्रे. बॉल पुन्हा एकदा डीप मध्ये पोहोचलेला आहे. फील्ड पोझिशन आणि फील्ड प्लेसमेंट आतापर्यंत खूप चांगली राहिलेली आहे आणि म्हणूनच 1 धाव मिळते, 1 धाव वाढते. धावसंख्या 30 झालेली आहे. जिंकण्यासाठी अजूनही 38 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 15. 30 धावा, 4 गडी बाद, रन करायचे आहेत. 15 बॉल मध्ये 38. रिक्वायर्ड रन रेट 15.2 चा लागतोय. या ठिकाणून हा सामना बनू शकतो. गरज आहे लढण्याची, गरज आहे संघर्ष करण्याची आणि प्रतीक्षेत असतील आता एनपी स्पोर्ट परिपॅकर संघाचे समर्थक की कधी होईल चढाई. ड्राईव्ह केलंय, चालत चालत उदय पाटील ते 1 धाव पूर्ण केली. अर्जुन सुद्धा तितकाच टॅलेंटेड बॉलर आहे. पहिल्या बॉलवर जरी षटकार आला, पण त्या पुढचे 3 बॉल त्यांनी योग्य त्या टप्प्यावर हाताळले आणि फलंदाजाला रोखून ठेवण्याचं काम त्यांनी योग्य केलेलं आहे. मध्यांतर चांगलं राहिलं जयेशचं. या षटकाचं धावसंख्या 31. 14 चेंडू 37 धावांची गरज. नक्कीच क्रिकेटमध्ये टप्पा आणि बाहुबलीच्या सिनेमामध्ये कटप्पा महत्वाचा आहे. 100% आणि तेच काम आता जयेश शेजवळ यांच्या वतीनं सांभाळलं जाते. 2 चेंडूचा खेळ या 4थ्या षटकातला बाकी आहे. स्कोर 31 झालाय. 4 फलंदाज बाद. फुल लेन फ्लिक करण्याचा प्रयत्न. बॉल ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, लॉंग लेगला. क्षेत्ररक्षक पोहोचेल. बॉल सिंगल होते. कंप्लीट कॉल आहे प्रतीक मात्रेचा. थ्रो थोडासा आउट ऑफ फ्रेम. मिळतात त्या 2 धावा प्रतीकला. धावसंख्या पोहोचते 2च्या मदतीनं 33. आणि बघता बघता या षटकात 12 धावा आल्या आहेत. अशा गोलंदाजासमोर ज्या गोलंदाजाने पहिल्या षटकात 3 विकेट घेतल्या होत्या, त्यांच्या समोरच थोडासा अटॅकिंग अप्रोच आणि निडर खेळ, ही पार्टनरशिप 11 बॉलमध्ये 20 धावांची आणि या पार्टनरशिपची हा सामना धरून ठेवण्यासाठी खूप मोठी गरज होती. आवश्यकता होती या पार्टनरशिपची आणि ती पार्टनरशिप झालेली आहे. कारण सुरुवातीच्या फेजमध्ये 4 फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर मग कुठली तरी एक जोडी मैदानात थांबणं गरजेचं होतं. होईल तुमच्या नावाची चर्चा जेव्हा तुमच्या कामाचा दर्जा असेल वरच्या दर्जाचा खेळ. प्रतीक म्हात्रेचा लॉंग ऑफ क्लिअर षटकार. अतिशय चांगला फटका. बॉलच्या खाली गेले, बॉलच्या लाईन मध्ये गेले आणि त्यानंतर हा क्रिकेटिंग फटका. प्रतीकची चर्चा होती क्रिकेटिंग फटके चांगले लगावतो. हा बघा बॉलच्या लाईन मध्ये बॉलच्या खाली जात असताना लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला क्लिअर करत हा षटकार आणि षटकारानंतर हे समाधान आहे या चेहऱ्यावरचं. आवाज आला झणकार आणि क्लीन हिट षटकार. ऑफस्टमच्या बाहेर फुल लेन बॉल होता आणि मेरिटवर खेळत असताना त्यांनी तो स्ट्रोक ऍडजस्ट केलेला आहे आणि 4थ्या षटकात शेवट त्यांनी त्यांच्या बाजूनं केलेला आहे. 4 षटकाचा खेळ संपतोय. एनपी स्पोर्ट्स परिपॅकर संघाची धावसंख्या आहे 39 धावा, 4 फलंदाज बाद. जिंकण्यासाठी 12 चेंडू 29 धावा. आमचे संघमालक एनपी स्पोर्ट्स परिपॅकरचे नितीन जेवारे, प्रवीण जेवारे, प्रसादजी खोत आणि आई धारावी माऊलीचे टीम ओनर अजयजी पाटील. तर त्यांचं देखील कौतुक या निमित्ताने की ते सुद्धा प्रमोट करतायत क्रिकेटला आणि क्रिकेटसाठी ते मेहनत घेत आहेत. अगदी बरोबर. आई धारावी माऊली या टीमचे संघमालक अजयजी पाटील अगदी या ठिकाणी डगआउट मध्ये आहेत, हे महत्वाचं आहे. नितीन जिवारे, प्रतीक जिवारे मुख्य मंचावरून सामना पाहतायत. दडपण थोडंसं संघमालकांवर सुद्धा आहे, कारण आपली टीम जिंकावी प्रत्येक संघमालकाला वाटत असते. संघमालक खेळतायत मानसिक दृष्ट्या, ते देखील आपल्या मनाने खेळतात. मैदानाच्या बाहेर जरी असले तरी ते स्वतःला मैदानात आहेत असंच गृहीत धरतायत आणि म्हणूनच ते सुद्धा देव पाण्यात ठेवून आहेत. एक तर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत आणि दोघं मुख्य मंचावर पाहायला मिळतात. चला मॅच ऑन आहे. अजूनही सामना दोन्ही संघांच्या बाजूने सुरूच आहे.
अवघड काम आम्हाला जड जात नाही. ही भूमिका दोन्ही संघातील खेळाडूंना घ्यावीच लागेल, कारण पुढची 10 मिनिटं, पुढचे 12 बॉल्स तुम्ही PSPL मध्ये राहणार आहात की तुम्ही या स्पर्धेच्या बाहेर जाणार आहात हे ठरवणार आहेत. आणि पहिल्या डावाचा जर विचार केला तर पहिल्या 4 षटकात 51 धावा धाव फलकावर लगावल्या होत्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आई धारावी माऊली संघाने. यश पाटील बॉलिंग ट्रॅकवर येतात 5व्या षटकासाठी. स्ट्रायकर साईडला उदय पाटील 12 चेंडू 29 धावांची गरज. फुल टॉस बॅक टू द बॉलर. चांगला प्रयत्न होता, लीन फॉरवर्ड होऊन तो झेल टिपायचा होता, पण कठीण असं वाटतं, तितकं सोपं नाहीये जे ते पुन्हा तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळते. एक धाव मिळते 5व्या षटकाच्या पहिल्या बॉलवर. इक्वेशन बदलते. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. पहिला बॉल कॉटन बॉलचा चान्स होता जो मिस केलाय आणि अशा कॅचेस पकडल्या जात नाहीत, ह्या कॅचेस चिपकतात. आणि आता मैदानाच्या आतमध्ये जर तुम्ही पाहिलं तर दोन्ही टीम म्हणत असतील की अशक्य आम्हा शब्द न माहीत प्रयत्न आमचा देव. एक्झॅक्टली. पडतात कमी तुमचे प्रयत्न, नाहीतर मग अशक्य काहीच नाही. आणि तेच प्रयत्न तर चालूच आहे. प्रत्येक जण प्रामाणिकतेने प्रयत्न देतो, ही महत्वाची बाब आहे. जिद्दीने खेळतोय, संघर्ष दिसतोय दोन्ही संघांचा. चांगला बॉल फिरवलाय. खासियत आहे यशची. लेग कटर साठी तो पारंगत गोलंदाज आहे. प्रेशर हँडल करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. प्रेशर हँडल करतोय. डॉट बॉल येतोय. लेग कटरसाठी पारंगत गोलंदाज आहे आणि पहिला बॉल अक्षरशः फिरवत असताना बीट केलंय यश. उजव्या हाताचा गोलंदाज. नेक्स्ट मॅच मध्ये एक बेहतरीन लेग कटरचा नमुना पाहायला मिळेल, अर्थातच इम्रोज खान. 10 चेंडू 28. पुढचा बॉल पुन्हा एकदा वळवला. विकेट किपर चुकलाय. थ्रो स्ट्रायकर साईडला झालाय. उदय पाटील बाद आहे की नाही त्याची शहानिशा केली जाईल. थ्रो फॅन्टॅस्टिक होता, पण उदय पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही त्याची तपासणी केली जाईल. थर्ड अंपायर. बॉडी लँग्वेज वरून खूप काही समजते या ठिकाणाहून. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा, फ्लाय स्लिपचे खेळाडू बॉलवर गेले, थ्रो केला, फेकी केली, बॉल यष्ट्यांवर लागतोय आणि हो एक आहे. मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः पुन्हा एक वेळ ठोका चुकवणारी घटना घडते की काय हे बघायचंय NP स्पोर्ट परी पॅकर्स या टीमसाठी. मैदानाच्या आतमध्ये हा सध्याचा क्षण महत्वाचा आहे आणि जर बॅट ड्रॅग केली नसेल तर मग उदय बाद होतील आणि जर बॅट ड्रॅग सुरक्षितरित्या क्रीज मध्ये आली असेल तर उदय सुरक्षित राहतील. परंतु सध्या या मॅच मध्ये दबाव शिरकाव करतोय मनीष पाटील सर. एक्झॅक्टली. बॅट ड्रॅग करणं उल्लेख आपण चांगला केला आणि कदाचित उदय पाटील यांची बॅट ड्रॅग झाली आहे का त्या गोष्टीची तपासणी घटना पुनर्निरीक्षण कक्षात चालू आहे tenniscricket.in आणि पाहूया पंचांचा निर्णय नेमका काय येतोय. उदय पाटील यांचं खेळपट्टीवर थांबणं गरजेचं होतं, पण त्यांना परतावं लागतंय. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होत आहेत बाद. उदय पाटील आउट होण्याच्या अगोदर 11 धावांची इनिंग 7 बॉल मध्ये आणि आज ज्या प्रकारे बॅटिंग करत होते कदाचित धावबादच्या स्वरूपातच बाद होणार होते, कारण मैदानाच्या बाहेर सरळ बॅटने खूप चांगले फटके लगावले उदय पाटील यांनी. धावबादच्या स्वरूपात बाद. वेदात यांचा सरळ यष्ट्यांचा निशाणा साधणारा थ्रो आणि 5वा धक्का. पार्टनरशिपला ब्रेक लागतोय, जी पार्टनरशिप 15 बॉल मध्ये 27 धावांची होती. वेदांतला फलंदाजी करताना तितका मौका मिळाला नाही किंवा तितकाच चांगला खेळ त्यांनी केला नाही, पण क्षेत्ररक्षण करताना काय आपली भूमिका स्पष्ट केले. लगेचच त्यांनी स्ट्रायकर्सला थ्रो केला आणि बिंगो. फलंदाज उदय पाटील हे बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज हिरेन म्हात्रे मैदानात दाखल होत आहे. स्ट्रायकर साईडला असतील. इक्वेशन थोडं आता सोपं झालेलं आहे आई धारावी माऊली या संघासाठी. पाहूया हिरेन म्हात्रे NP स्पोर्ट्स परी पॅकर्स या संघासाठी समीकरण सोपं करण्यासाठी प्रयत्न देतील का. 9 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. रिक्वायर्ड रन रेट वाढलाय. 18.67 च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. प्रताप सरनाईक प्रीमियर लीगचं हे दमदार आयोजन, पहिलं पर्व. बॅटिंगसाठी हिरेश म्हात्रे आलेत. अरे हिरेनला आता वेळ घेता येणार नाहीये. 9 बॉल 28. पॅव्हिलियन बॉक्स मधूनच सेट होऊन आता खेळावं लागेल हिरेन म्हात्रेला. वेळ घेण्याची तितकी संधी नाहीये. जितका वेळ कमी घ्याल तितका सामना आपल्या बाजूने घेऊन जाल हेच तत्व बाळगावं लागेल. पण समोर आहे आव्हान यश पाटीलचं. ट्रॅक चुकलाय यशचा. ऑफ टाइमच्या बाहेरचा बॉल पिच केलाय आणि ते कदाचित विसरले असावेत की ते लेग कटर टाकतायत आणि त्याचमुळे एक्स्ट्रा रन मिळते. इक्वेशन बदलते. 9 चेंडू 27. क्रिकेटमध्ये बसवावा लागतो ताळमेळ आणि कुठल्या टीमची आली आता फायनल जाण्याची वेळ हे बघायचं आहे. फायनलचं तिकीट कुणाला मिळेल. शेवटचे 9 बॉल बाकी आहेत. आणखीन एक बॉल. आता कुठेतरी रिलॅक्स झाला असेल हिरेन म्हात्रे. म्हणजे जो प्रेशर बिल्डअप झाला होता NP स्पोर्ट्स परी पॅकर्सवर विकेट घेऊन यशने तो प्रेशर टाकला होता, पण मात्र आता मागच्या 2 एक्स्ट्राजने थोडा रिलॅक्स झाला असेल हिरेन म्हात्रे. फिल्डिंग पोझिशन, एक वाईट
एक लॉंग ऑफला खेळाडू, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट आहे, डीप बॅकवर्ड स्क्वेअरला एक शॉर्ट फाईन लेगला खेळाडू आहे, एक शॉर्ट थर्ड मॅन फ्लाय स्लीप रिजन मध्ये, पॉइंट आतमध्ये आहे, कव्हर आतमध्ये आहे. गोलंदाज तयार, यश म्हात्रे. सर्व काही ओके मध्ये चाललंय. ओ आता संधी होती जयेश शेजवळला, थ्रो झालाय पण जयेश शेजवळला तो बॉल गॅदर करता नाही आला. इंटेन्शनली ही धाव पूर्ण केली कारण प्रतीक म्हात्रेला ती स्ट्राईक हवी होती. एक धाव मिळते, एक धाव वाढते, स्कोर कार्ड मध्ये स्कोर पोहोचतोय 43 वर. 8 चेंडू 25 धावांची गरज आणि फलंदाज बाद आहे की नाही त्याची तपासणी आपण करूया tenniscricket.in PCR रूम मध्ये. आणि रिक्स नको तेच करतायत पंच उमेश सर, कारण महत्वाचा मॅच आहे. एखादा डिसिजन अशा मॅचेस मधून चुकीचा जर झाला तर टीमला तो नुकसानीचा ठरू शकतो. त्यामुळे लगेच तिसऱ्या पंचांकडे टीव्ही अंपायरकडे वाटचाल केली आहे आणि काही क्षणात आपल्या समोर हा निर्णय येईल. परंतु आता बॉल शिल्लक आहेत. या लढतीमध्ये 8-25 ची गरज आहे. क्रुशियल मॅच आहे. फायनल मध्ये जाण्याची संधी NP स्पोर्ट पॅकर्सला मिळेल की मग आई धारावी माऊली हा सामना जिंकून फायनलचं तिकीट मिळवेल. आणि सध्या या फ्रेमहून तर असं दिसतंय की नॉट आउट येतोय. म्हणजे सर्वच प्रेक्षक आता पंच झाले असतील कारण त्यांना 2 बिग स्क्रीनवर पाहायला मिळते की नेमकं काय घडलंय. तर हे देखील खूप महत्त्वाचं आहे इन्व्हेन्शन. बिग स्क्रीनचं जे काही घडतंय ते प्रेक्षकांसमोर येतंय, खेळाडूंसमोर येते. पंच आपलं काम उत्तम दर्जाचं करताय पण त्यांचं काम कसं आहे ते तुम्हाला बिग स्क्रीनवर पाहायला मिळते. थँक्स टू tenniscricket.in अँड मोनार्क. धावसंख्या 43. पुढचा बॉल प्रतीकसाठी. ओ यावेळेस खूप जास्तच लांब लचक षटक राहिलेलं आहे आणि अशा वेळेला हे नवीन प्रयोग कदाचित घातक ठरतील आई धारावी माऊली संघाला. रिचच्या दूर ठेवण्याचा प्रयत्न करतायत यश. सातत्याने माहिती आहे की प्रतीक चांगले फटके लगावतायत, क्रिकेटिंग फटके लगावतायत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या बॅट पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतायत यश. मागचा एक बॉल जो टाकला त्या एक बॉल मध्ये 4 रन दिलेत यशने, हे विसरून चालणार नाही. कारण पहिल्या 3 बॉल मध्ये फक्त एकच धाव खर्च केली होती. म्हणूनच प्रेशर रिलज झालाय NP स्पोर्ट्स पॅकर्सचा. पण कटर्स आहेत, परत येण्याची क्षमता आहे. मल्ला पोहून का ठेवायची, प्रतिभा ठासून भरले गोलंदाज यश पाटीलकडे. आणखीन एक लेग कटर आणि आणखीन एक डॉट बॉल. नक्कीच हर एक कहानी जो रोज सुनानी है, सफलता सिर्फ मेहनत की दीवानी है. मेहनत घ्यावी लागते. आणखी एक बॉल डॉट आलाय आणि जर कधी यानंतरचा बॉल निर्धाव आला तर हा सामना पारडं जड होताना पाहायला मिळेल आई धारावी माऊली संघाच्या बाजूला. जर कधी षटकार चौकार आला तर मग मात्र या मॅच मध्ये पारडं जड होताना पाहायला मिळेल. पुन्हा एक वेळ मॅच मध्ये शिरकाव करेल NP स्पोर्ट पॅकर्स. DRS कॉल केलाय पण तुमच्या समोरच निर्णय असेल. यस फेअर बॉल आहे. तर रिव्ह्यू लॉस्ट बाय बॅटिंग साइड. 7 balls and 24. शेवटचा बॉल, महत्वाचा बॉल, 5व्या षटकाचा शेवट कुठल्या संघाच्या बाजूने होणार ते सांगणारा हा बॉल पाहूया. हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर बॉलर सज्ज होतोय. युअर स्ट्रायकर साईडला प्रतीक म्हात्रेला चकवलाय, प्रतीक म्हात्रेला थांबवलाय आणि प्रतीक थबकलाय. शेवटचा बॉल डॉट आलाय. मागच्या षटक फक्त 5 धावांचं जरी विकेट मिळवलं नाहीये पण या सामन्याची सर्वात महत्वाची ओव्हर यशने हाताळली. शेवटचे 6 बॉल्स जिंकण्यासाठी NP स्पोर्ट्स पॅकर्सला 24 धावांची गरज. नक्कीच या मॅच मध्ये पुन्हा पुनरागमन. या षटकात फक्त आणि फक्त 5च धावा खर्च केल्यात आणि या 5 पैकी 3 वाईट बॉल आहेत, हे विसरून चालणार नाही. या दबावाच्या क्षणात केलेली कामगिरी कायम स्मरणात ठेवल्या जाते आणि आई धारावी माऊली या मॅच मध्ये पकड मजबूत बनवत असताना, परंतु शेवटी हा क्रिकेटचा खेळ आहे. 6 बॉलचा खेळ शिल्लक, 24 रनची गरज. प्रतीक आणि हिरेन या दोघांनी मिळून जर ह्या 24 धावा केल्या तर येणाऱ्या काळात या 2 खेळाडूंचं नाव कधीच कोणी विसरणार नाही. सर्वच जिंकले असते मग स्पर्धा कोणासाठी ठेवायची. त्याचमुळे एक जण जिंकणार आहे आणि एक जण शिकणार आहे. पुढच्या वर्षाची वाट पाडणार आहे आणि एक संघ पुढच्या फेरीत पोहोचणार आहे. पुढचे 6 बॉल्स खूप महत्वाचे आहे. होत्याचं नव्हतं व्हायला क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ लागत नाही आणि वेळेला तुमच्या प्रेमात पाडता येऊ शकते. आणि पाहूया ती वेळ NP स्पोर्ट्स पॅकर्सची परत येते का, की जी चांगली वेळ आहे ती पुढे जाते आई धारावी माऊलीची. बघा सर्वांसाठी क्रिकेटचा खेळ हा मोकळा आहे. सर्वांचं क्रिकेटच्या खेळावर प्रेम आहे आणि त्याचमुळे लहान असो वा मोठा सर्वजण या स्टेडियम मध्ये पोहोचलेला आहे. नक्कीच हे निरागस चिमुकला मैदानाच्या आतमध्ये स्टँड मध्ये बसून हा सामना बघतोय. आपल्या कुटुंबियांसमवेत स्वागत आहे आपलंही. 6 बॉलचा खेळ शिल्लक, 24 रन करायचे आहेत. ना कद बडा ना फद बडा, जो मुसीबत में लढा और खडा वही सबसे बडा. 6 बॉल 24 करायचे आहेत. 44 ला पॅच आणि मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनल क्रमांक 1चा थरार. PSPL चं पहिलं पर्व. 6 बॉल 24.
6 बॉल 24. आता हृदयाची धडधड वाढेल, म्हणजे ज्याला क्रिकेटचा खेळ समजत सुद्धा नसेल तो सुद्धा आता क्रिकेटच्या खेळाकडे आवडीनं पाहेल असा हा सामना. 6 चेंडू जिंकण्यासाठी 24 ची गरज. खेळलाय हा स्ट्रोक, पण तितक्या धावा नाही मिळणार जितकी अपेक्षा हिरेन मात्रेला होती स्ट्रायकर एंडला. प्रतीक मात्रे 5 चेंडू 23. 5 बॉल 23 ची गरज. एक मोठा फटका जर या ठिकाणी आला तर पुन्हा एक वेळ मॅच मध्ये पुनरागमन करताना दिसेल, परंतु तो फटका आता प्रतीकच्या बॅटमधून येईल का? कारण खूप सेट झालाय प्रतीक. 13 बॉलमध्ये 26 वर खेळतायत. 2 षटकार 2 चौकार त्यांनी लगावल्यात आणि हीच ती वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची. जशी सुरुवात प्रतीकने चांगली दिलेली आहे, पाहूया तसा शेवट त्याच्या डावाचा, त्या सामन्याचा प्रतीक मात्र देतोय का? हा नो बॉल आहे. संधी एनपी स्पोर्ट्स परी पॅकर्स कडे. पुढचा बॉल फ्री हिट. एक रन मिळते. धावसंख्या पोहोचते 1 ने पुढे झालेली आहे 46 जिंकण्यासाठी 5 चेंडू 22. नक्कीच या मॅच मध्ये पुन्हा एक वेळ हा सामना ट्विस्ट घेताना दिसतो आहे. 5 बॉलचा खेळ शिल्लक, 22 ची गरज आणि कदाचित येणारा बॉल जो फ्री हिट आहे ती 9 संजीवन आहे एनपी स्पोर्ट परी पॅकर्स या टीम साठी. ओ फ्री हिट वर काहीच मिळालं नाहीये. दबाव दिसत नाही, पण बदल घडवून आणतो आणि तोच दबाव आता प्रतीक मात्रेच्या खेळण्याच्या शैलीवर दिसतोय, ज्याने सुरुवात खूप चांगल्या स्ट्राईक रेट दिली पण तितकेच जास्त डॉट बॉल्स. नक्की सुरुवात चांगली केली होती, परंतु तुम्ही सुरुवात चांगली केली म्हणून चांगले खेळाडू होत नाहीत, तुम्हाला शेवट करावा लागतो. नो डाऊट प्रतीक एक चांगला फलंदाज आहे. हा बॉल बघा, बॉलच्या लाईन मध्ये गेले होते परंतु बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला. लेग कटर टाकला होता. चांगली गोलंदाजी या दबावाच्या क्षणात गोलंदाज विशाल कडून डॉट बॉल आलाय. 4 बॉल 22 ची गरज. 4 बॉल 22 ची गरज असताना मी अजून जिंकलो नाही, त्याचमुळे अजूनही माझ्या कर्तृत्वाचा सुरू आहे लढा. जिंकणार नाही तोपर्यंत चालू राहील माझ्या संघर्षाचा लढा. षटकार. बेवजह ना दिल पे बोझ भारी रख, जिंदगी एक जंग है उस जंग को जारी रख. या मॅचला ऑन ठेवलंय या फटक्याने प्रतीक मात्रे. षटकार ठोकत सांगतोय सामना अजून संपलेला नाहीये, कारण मी अजून मनात हरलेलो नाहीये. महत्वाच्या क्षणात हा षटकार. 3 बॉल 16 ची गरज आहे. मॅच मध्ये पुन्हा वापसी, पुन्हा पुनरागमन. एनपी स्पोर्ट परी पॅकर्स या टीमचं आई धारावी माऊली टीमवर हलकासा दबाव शिरकाव करतोय. 3 चेंडू 16. बॉल हवेत, गॅप मोठा आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर, सिंगल होते कंप्लीट. आणि हा महत्वाचा बॉल होता या सामन्यातला, ज्यावर आपली छाप सोडले विशाल माचीने. शेवटचे 2 बॉल जिंकण्यासाठी आता 15 ची गरज एनपी स्पोर्ट्स परी पॅकर्स. 2 बॉल 15 म्हणजेच काय तर लीगल बॉल आला तर हा सामना आई धारावी माऊली संघ घेऊन जाईल आणि फायनलचं तिकीट मिळवेल. बघा हे प्रेक्षक भोपू वाजतायत, टाळ्या शिट्ट्यांचा गजर, डान्स, जल्लोष. हे समर्थक आहेत, क्रिकेटचे समर्थक आहेत. आणि आज आई धारावी माऊली संघ मीरा भाईंदर ठाणे या पूल मधून या ऐतिहासिक स्पर्धेमध्ये PSPL च्या पहिल्या पर्वातील फायनल मॅच मध्ये एंट्री करण्यापासून थोडासा दूर आहे. 2 बॉल 15 ची गरज. बॅट ची स्विंग पण कनेक्शन नाही होत आहे. जवळपास निश्चित झालंय की अंतिम फेरीत कोणता संघ पोहोचणार आहे. आता बाकी आहे औपचारिकता. 1 चेंडू 15 ची गरज. आई धारावी माऊली इन टू द फायनल असं म्हणायला हरकत नाहीये. फक्त 1 बॉल बाकी आहे या चढावडीच्या मॅच मध्ये. सुरुवातीला विकेट झाल्या, पार्टनरशिप पाहायला मिळाली उदय पाटील प्रतीक मात्रेची. प्रतीक मात्रे शेवटपर्यंत उभा राहिला, परंतु हा सामना जाताना दिसतोय. आणि याच बरोबर फायनल मध्ये धडक मारणारा पहिला संघ मिळतो आहे. टीम आई धारावी माऊली. संघ मालक या टीमचे खुश आहेत. सुजयजी पाटील, जसजी पाटील. आई धारावी माऊली एनपी स्पोर्ट परी पॅकर सारख्या ताकदवान संघाला पराजयाचा धक्का देत या ठिकाणी अंतिम फेरीमध्ये धडक मारते आहे. आई धारावी माऊली विन बाय 14 रन्स. आई धारावी माऊली की. आणि आई धारावी माऊली हा संघ जल्लोषात, जोशात, ताकदीने मैदानाच्या आतमध्ये जो जल्लोष करतो आहे, हा जल्लोष आहे त्या समर्थकांचा. हा जल्लोष आहे संघ मालकांनी टाकलेल्या विश्वासाचा. हा जल्लोष आहे आपल्या पाठीराख्यांसाठी. हा जल्लोष आहे क्रिकेटच्या या खेळासाठी. हा जल्लोष आहे अपयशावर यशाचं वादळ घोंगवण्यासाठी. अभिनंदन टीम आई धारावी माऊली. कृपया सर्वांना विनंती आहे की मैदान खाली करा. खेळपट्टीवर कोणीही थांबणार नाही. आई धारावी माऊली संघ आपलं अभिनंदन. वेल प्लेड.
टीम NP स्पोर्ट अँड परी पॅकर्स चांगलं क्रिकेट आपण खेळले, परंतु अखेर आपल्याला पराजयाचा धक्का बसतोय. शेवटी क्रिकेटचा विजय झालाय इतकं मात्र नक्की. अभिनंदन आई धारावी माऊली, काय क्रिकेट खेळली आहे. जश पाटील अँड कंपनी याच लढतीमध्ये, या स्पर्धेमध्ये डॉमिनेशन काय असते, सातत्य काय असते हे या टीमने दाखवून दिलं आणि अंतिम फेरीमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरतोय आई धारावी माऊली. विनंती आहे आई धारावी माऊली संघाच्या समर्थकांना, संघ मालकांना आणि कॅप्टनला की आपले खेळाडू आणि आपल्या समर्थकांना कृपया मैदान खाली करण्यास सूचना करा. आपण खूप चांगलं क्रिकेट खेळलंय, आपल्याला सलाम आहे. Thank you, Manish Patil. The magnificent performance from Ai Dharawai Mauli. NP Sports and Pari Packers अत्यंत मजबूत संघ होता आणि त्या संघाला पराभूत करण्यामध्ये तो आनंद तुम्ही मैदानावर बघताय. जश, उमेश, अनिकेत, विशाल, जयेश, अर्जुन, हितेश, वेदांत, हर्ष, जयदेव, नितेश, यश, करण, प्रिन्स, अप्रतिम कामगिरी, अप्रतिम. त्यांचं टीम ओनरचं अभिनंदन. मॅग्निफिसंट विन. फायनलला जाणारा पहिला संघ आहे मीरा भाईंदरमधून आपण या ठिकाणी बघतोय आणि हा संघ आता अंतिम सामन्यात पोहोचलेला आहे आणि तो आनंद मीरा भाईंदरचा प्रेक्षक या ठिकाणी व्यक्त करत असताना मैदानावर आपल्याला दिसले. आता आपण दुसऱ्या सामन्याकडे आपण या ठिकाणी जाणार आहोत. दुसऱ्या सामन्याचंही नाणेफेकीचं कौल झालेलं आहे. कुणकाई शितलाई विटाबा वर्सेस पूर्वेश सरनाईक टायगर्स. सुनीत निकेम आणि इम्ब्रोजमध्ये टॉस झाला. इम्ब्रोजने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग घेतलंय. दुसरा सेमीफायनल PSPL 2026 सीझन 1 डे 6 आणि या पूलमधला दुसरा सेमीफायनल आम्ही तुमच्या पुढे आणतोय. तुम्ही जेवढ्या मोठ्या संख्येने आलात मीरा भाईंदरच्या पूलला साथ देण्यासाठी, PSPL यशस्वी करण्यासाठी, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतोय. मॅग्निफिसंट मॅच. जल्लोषात मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचं वातावरण. अर्जुन 2 षटक, 9 धावा, 1 विकेट. जयेश खूप चांगली गोलंदाजी. आणि जाऊयात आता प्रेझेंटेशन सोहळ्यासाठी, ज्या ठिकाणी प्रेझेंटेशन सोहळ्यासाठी आम्हाला जुळत आहेत मीरा भाईंदरचे मधुर समालोचक आणि या स्पर्धेसाठी अँकर म्हणून काम भूषवत असलेले मनीषजी पाटील. ही मॅच समरी. ओ टू प्रेझेंटेशन बॉक्स. धन्यवाद.